नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण पुन्हा एकदा संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षा 2024 आणि आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 या सर्व हेतूने या ठिकाणी संभाव्य प्रश्नोत्तर सिरीजच्या भाग 10ला हात घालणार आहोत। या आधीच्या संभाव्य प्रश्नोत्तर सिरीजमध्ये आपण अनेक प्रकारच्या राज्यव्यवस्था घटकासंबंधीच्या प्रश्नांची चर्चा घडून आलेली आहे। आज पुन्हा एकदा आपण राज्यव्यवस्था घटकासंबंधीच्या अनेक प्रश्नांची चर्चा या भाग 10च्या माध्यमातून करणार आहोत। मित्रांनो, एक लक्षात घ्या, या आधीच्या संभाव्य प्रश्नोत्तर सिरीजचे एकूण 9 भाग आपण पाहिलेले असावेत अशी मी अपेक्षा करतो आणि आज हा जो काही 10वा भाग आहे तोही आपण या ठिकाणी विभिन्न प्रकारच्या राज्यव्यवस्था घटकासंबंधीच्या प्रश्नांच्या अनुषंगाने पाहणार आहोत। तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की आगामी कालखंडामध्ये 2024च्या ज्या काही संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा पार पडणार आहेत, त्याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025ची जी काही पार पडणार आहे किंवा राज्यसेवेशिवाय या ठिकाणी 2025मध्ये पार पडणारे जे काही संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षा आहेत, या सर्वच हेतूने ही जी काही आपली सिरीज आहे ती आपल्याला निश्चितपणे उपयोगाची ठरणार आहे, याबाबत काही दुमत नाही आहे। तर त्यामुळे या संभाव्य प्रश्नोत्तर सिरीजचे संबंध जे भाग आहेत, भाग 1 पासून भाग 10 पर्यंत, हे सर्व भाग आपण निश्चितपणे पाहावेत की जेणेकरून आपल्याला त्याचा अधिकाधिक उपयोग जो काय आहे तो या संभाव्य प्रश्नोत्तर सिरीजच्या बेसिसवर या ठिकाणी आगामी गट ब गट क पूर्व परीक्षेच्या दृष्टीने होऊ शकेल, त्याचबरोबर राज्यसेवेसाठी सुद्धा होऊ शकेल। तर एक लक्षात घ्या की आजच्या या भाग 10मध्ये आपण या ठिकाणी राज्यव्यवस्था घटकासंबंधीच्या अनेक प्रश्नांची उकल, प्रश्नांचं विश्लेषण आणि अनेक प्रकारच्या IMA फॅक्ट्सवर सुद्धा प्रकाश टाकणार आहोत। जसं मागच्या भाग 9 मध्ये आपण या ठिकाणी संभाव्य प्रश्नांचा विचार जो काही केलेला होता, तशाच पद्धतीने इतरही अनेक प्रकारच्या संभाव्य प्रश्नांचा विचार राज्यव्यवस्था घटकाच्या दृष्टीने आज आपण या ठिकाणी घडवून आणणार आहोत। तर सुरू करूया संभाव्य प्रश्नोत्तर सिरीजच्या आजच्या या भाग 10ला। तर या भाग 10 मधला या ठिकाणी पहिला प्रश्न आपण पाहू शकता, भारतीय घटनेतील रद्दबातल कलम 370च्या दृष्टीने कोणती विधाने योग्य आहेत? भारतीय घटनेतील रद्दबातल कलम 370च्या दृष्टीने कोणती विधाने योग्य आहेत? ए, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 5 ऑगस्ट 2019 रोजी काढलेल्या अधिसूचना क्रमांक 272 अनुसार कलम 370(1) वगळता कलम 370 मधील इतर तरतुदी रद्द झाल्या आहेत। बी विधान, या निर्णयामुळे कलम 367 मध्ये कलम 367(4) हे उपकलम जोडण्यात आले आहे। सी विधान, या निर्णयामुळे जम्मू काश्मीर करिता कायदा करण्यासाठी केंद्र सरकारला राज्य विधिमंडळाची परवानगी घ्यावी लागणार नाही। आणि डी विधान, जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांना मर्यादित अधिकार, मात्र मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा निर्णय नायब राज्यपालावर बंधनकारक आहे। पर्याय उत्तरे: पर्याय 1 ए व बी, पर्याय 2 सी व डी, पर्याय 3 ए बी आणि सी आणि पर्याय 4 सर्व विधाने योग्य आहेत। मित्रांनो, या ठिकाणी कलम 370च्या दृष्टिकोनातून हा जो काही प्रश्न आहे तो इथं विचारला गेलेला आहे। साहजिक आहे की एक लक्षात घ्या की आपल्याकडे काही दिवसापूर्वीच जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि त्यामुळे या कलम 370चं असणारं जे काही महत्त्व आहे किंवा कलम 370 बाबत झालेली जी काही चर्चा आहे, कारण की आता रद्दबातल कलम 370 असा आपण त्याचा उल्लेख करू शकतो, पण या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये एक वादग्रस्त कलम म्हणून पहिल्यापासून या कलम 370ची जी काही चर्चा झालेली आहे, त्या हेतूने जर विचार केला तर आगामी कालखंडात आपल्याला या जम्मू काश्मीरच्या मागील विधानसभा निवडणुकांचा विचार करता किंवा त्या विधानसभा निवडणुकांमध्ये कलम 370ची जी काही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली त्याचा विचार करता या ठिकाणी या टॉपिकविषयी प्रश्न विचारायला काही हरकत नाही असं इथं आपण विचार घेऊ शकतो। तर त्यामुळे भारतीय राज्यघटनेतील रद्दबातल कलम 370 या दृष्टीने कोणती विधाने योग्य आहेत, कोणती विधाने बरोबर आहेत हे आपल्याला इथं शोधायचं आहे। आता पहा की या ठिकाणी ए विधान जे दिलेलं आहे की रामनाथ कोविंद यांनी 5 ऑगस्ट 2019 रोजी काढलेल्या अधिसूचना क्रमांक 272 अनुसार कलम 370(1) वगळता कलम 370 मधील इतर तरतुदी रद्द झाल्या आहेत। तर हे विधान योग्य आहे का? तर निश्चितपणे हे विधान योग्य आहे, कारण की जी काही तारीख दिलेली आहे या विधानामध्ये 5 ऑगस्ट 2019 रोजी, तर ती या ठिकाणी बरोबर आहे आणि अधिसूचना क्रमांक 272 अनुसारच या कलम 370 बाबतच्या रद्द होण्याचा निर्णय जो काय तो विचार घेतला गेला होता। मात्र कलम 370(1) वगळता कलम 370 मधील इतर तरतुदी रद्द झालेल्या आहेत हे म्हणणं सुद्धा बरोबर आहे। बी विधान, या निर्णयामुळे कलम 367 मध्ये कलम 367(4) हे उपकलम जोडण्यात आले, हेही बरोबर आहे। का तर या ठिकाणी कलम 367(4)च्या माध्यमातून घटनेतील जम्मू काश्मीर संदर्भात ज्या काही वेगवेगळ्या तरतुदी आहेत तर त्या तरतुदीमध्ये काही चेंजेस करायचे असतील, बदल करायचे असतील तर त्या दृष्टीने कलम 367(4) जे काय ते जोडण्यात आलेलं आहे, त्यामुळे बी देखील विधान बरोबर आहे। सी जे आहे की या निर्णयामुळे जम्मू काश्मीर करता कायदा करण्यासाठी केंद्र सरकारला राज्य विधिमंडळाची परवानगी घ्यावी लागणार नाही। तर अगोदर या ठिकाणी अशा प्रकारची परवानगी घ्यावी लागत होती, जेव्हा कलम 370 अस्तित्वात होतं तेव्हा अशा प्रकारची परवानगी राज्य विधिमंडळाची घ्यावी लागायची केंद्र सरकारला। मात्र या कलम 370 रद्द करण्यामुळे जम्मू काश्मीर करता कायदा करण्यासाठी केंद्र सरकारला तर राज्य विधिमंडळाची किंवा तिथल्या विधानसभेची परवानगी घेण्याची गरज नाहीये किंवा परवानगी घ्यावी लागणार नाही। सी देखील विधान बरोबर आहे। आणि डी विधान,
की जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांना मर्यादित अधिकार मात्र मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा निर्णय नायब राज्यपालांवर बंधनकारक आहे, हे विधान मात्र या ठिकाणी चुकीचं आहे, अयोग्य आहे, हे इथं मंतव्य शकेल. का? कारण की जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांना मर्यादित अधिकार मात्र मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा निर्णय नायब राज्यपालांवर बंधनकारक आहे. बंधनकारक आहे हे म्हणणं चुकीचं आहे, का तर बंधनकारक नाही हे म्हणणं बरोबर आहे. भलेही तिथं विधानसभा आहे किंवा एक प्रकारे विधानसभेच्या माध्यमातून मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ विचारात घेतलं जात असलं तरी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांना मर्यादित अधिकार दिले गेलेले आहेत आणि मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा निर्णय हा नायब राज्यपालांवर बंधनकारक असणार नाही किंवा बंधनकारक नाही हे म्हणणं बरोबर आहे. मात्र या डी विधानामध्ये राज्यपालांवर त्यांचा निर्णय बंधनकारक आहे असा उल्लेख केला असल्यामुळे डी विधान हे अयोग्य आहे. बाकी ABC जी विधानं आहेत ती मात्र बरोबर आहेत, योग्य आहेत. म्हणून या ठिकाणी या प्रश्नातून आपल्याला सांगता येतं पर्याय क्रमांक 3 ABC की या कलम 370च्या दृष्टीने रद्दबातल कलम 370च्या दृष्टीने जर कोणती विधाने योग्य आहेत तर ती ABC ही विधानं योग्य आहेत. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ABC. या दृष्टीने थोडंसं विस्तृत विश्लेषण पुढे आपण पाहूया. जसं मी या ठिकाणी ABC ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत हे इथं स्पष्ट केलेलं आहे, तर त्याचबरोबर या ठिकाणी हे पण लक्षात घ्या की कलम 367 मध्ये कलम 367(4) हे उपकलम जे जोडण्यात आलेलं आहे, तर या कलमानुसार या ठिकाणी जम्मू काश्मीर संदर्भातील घटनेतील तरतुदींबाबत जर काही बदल करायचे असतील तर ते करता येऊ शकतील, हे या ठिकाणी कलम 367(4) अंतर्गत स्पष्ट केलेलं आहे. त्याचबरोबर या निर्णयामुळे जम्मू काश्मीर करता कायदा करण्यासाठी केंद्र सरकारला राज्य विधिमंडळाची परवानगी घेण्याची गरज लागणार नाही आणि केंद्र सरकारचे नायब राज्यपाल यांच्यामार्फत प्रत्यक्ष नियंत्रण जम्मू काश्मीरवर राहील. म्हणजे नायब राज्यपालांची जी नियुक्ती केली गेलेली आहे ती त्याच हेतूने केलेली आहे की एक प्रकारे केंद्र सरकारचं या ठिकाणी या केंद्रशासित प्रदेशावर योग्य प्रकारचं नियंत्रण ठेवता येऊ शकेल आणि जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांना मर्यादित अधिकार मात्र मुख्यमंत्री मंत्रिमंडळाचा निर्णय हा नायब राज्यपालावर बंधनकारक नाही, हेही इथं आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी ABC ही विधाने योग्य आहेत मात्र D हे विधान या ठिकाणी अयोग्य आहे. या अर्थाने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येतं पर्याय क्रमांक 3. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न पहा काय, भारतीय राज्यघटनेच्या 103व्या घटनावलीनुसार खालीलपैकी कोणती किंवा कोणती विधाने गैरलागू ठरते किंवा ठरतात. भारतीय राज्यघटनेच्या 103व्या घटनावलीनुसार खालीलपैकी कोणती किंवा कोणती विधाने गैरलागू ठरते किंवा ठरतात. ए विधान, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण तसेच आरक्षण मर्यादा 59.5 वाढली आहे. या बी विधान, या दुरुस्तीमुळे घटनेच्या कलम 15 आणि 16 मध्ये अनुक्रमे कलम 15(6) आणि कलम 16(6) समावेश झालेला आहे. सी विधान, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना उपकलम 15(6) नुसार शैक्षणिक संस्थांमध्ये आणि उपकलम 16(6) नुसार नोकऱ्यांमध्ये आरक्षण असणार आहे. आणि डी विधान, मात्र उपकलम 15(6) मधील शैक्षणिक आरक्षण घटनेच्या कलम 30(1) मधील तरतुदीनुसार स्थापन झालेल्या शैक्षणिक संस्था वगळता इतर शिक्षण संस्थांमध्ये नसेल. तर अशा प्रकारची 4 विधाने दिलेली आहेत 103व्या घटनावलीच्या बाबतीत आणि पर्याय उत्तर दिलेली आहेत. पर्याय 1 फक्त B, पर्याय 2 फक्त D, पर्याय 3 फक्त C आणि पर्याय 4 सर्व विधाने लागू ठरतात. तर आता पहा की या ठिकाणी मूळ प्रश्न जो विचारला गेलेला आहे तो काय विचारलेला आहे की भारतीय राज्यघटनेच्या 103व्या घटनावलीनुसार खालीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने गैरलागू ठरतात. गैरलागू ठरतात म्हणजे अयोग्य ठरतात असं त्याचा सोपा अर्थ आपण घ्यायला काय हरकत नाही. की कोणती अशी विधाने आहेत की 103व्या घटनेनुसार अयोग्य ठरतात, गैरलागू ठरतात ही आपल्याला शोधायची. तर पहिलं जे विधान आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षण नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण तसेच आरक्षण मर्यादा 59.5 पर्यंत वाढलेली आहे, तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. कारण की अगोदरची जी काही 49.5 ची मर्यादा होती ती 10% आरक्षण देण्यामुळे ते 59.5 पर्यंत वाढली आहे, हे म्हणणं बरोबर आहे आणि म्हणून या ठिकाणी ए विधान बरोबर आहे. बी विधान, या दुरुस्तीमुळे घटनेच्या कलम 15 आणि 16 मध्ये अनुक्रमे उपकलम 15(6) आणि 16(6) याचा समावेश झालेला आहे, तर हे देखील बरोबर आहे. कारण की 103व्या घटनेनुसार या दोन उपकलमांचा समावेश जो आहे तो या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये केला गेलेला आहे. एक म्हणजे कलम 15(6) आणि दुसरं म्हणजे कलम 16(6) यांचा समावेश झालेला आहे. त्यामुळे बी हे विधान सुद्धा बरोबर आहे. सी विधान, की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना उपकलम 15(6) नुसार शैक्षणिक संस्थांमध्ये आणि उपकलम 16(6) नुसार नोकऱ्यामध्ये आरक्षण असणार आहे, तर हे देखील बरोबर आहे. कारण की जे काही 10% आरक्षणाचा विचार केलेला आहे तर या दोन्ही दृष्टीने केलेला आहे की कलम 15(6)च्या स्तरावर शैक्षणिक संस्थांमध्ये आणि कलम 16(6) नुसार नोकऱ्यामध्ये असणार आरक्षण या दृष्टीनेच या 10% आरक्षणाचा विचार केलेला असल्यामुळे सी देखील विधान बरोबर आहे. आणि डी विधान, मात्र उपकलम 15(6) मधील शैक्षणिक आरक्षण घटनेच्या कलम 30(1) मधील तरतुदीनुसार स्थापन झालेल्या शैक्षणिक संस्था वगळता इतर शिक्षण संस्थांमध्ये नसेल. आता एक लक्षात घ्या की
प्रथमदर्शनी आपल्याला डी विधान वाचल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर असं बरोबर आहे असं वाटणं साहजिक आहे, पण एक लक्षात घ्या की या ठिकाणी एक इथं जी काही चूक आहे ती चूकच या ठिकाणी या विधानाला गैरलागू या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर ठरते हे सांगता येऊ शकेल. गैरलागू का ठरतं? का तर या ठिकाणी जो शेवट केलेला या विधानाचा नसेल तर हे या ठिकाणी चुकीचं आहे, हे या ठिकाणी अयोग्य आहे. का? कारण की उपकलम 15.6 मधील शैक्षणिक आरक्षण घटनेच्या कलम 30.1 मधील तरतुदीनुसार स्थापन झालेल्या शैक्षणिक संस्था वगळता इतर शिक्षण संस्थांमध्ये नसेल नाही तर असेल असं असणं गरजेचं आहे. तिथं काय असणं गरजेचं आहे? असेल. म्हणजे हे जे काय 10% आरक्षण आहे शैक्षणिक संस्थांच्या पातळीवर दिलं जाणारं कलम 15.6 नुसार, तर ते कलम 30.1 मधील तरतुदीनुसार स्थापन झालेल्या शैक्षणिक संस्था, कलम 30.1 मधील स्थापन झालेल्या जे काही शैक्षणिक संस्था आहेत त्या कोणत्या आहेत? तर अल्पसंख्याक शिक्षण संस्था, म्हणजे धार्मिक व भाषिक आधारावरील अल्पसंख्याक शिक्षण संस्था यांचा विचार या ठिकाणी कलम 30.1 मधील तरतुदीमध्ये केला गेलेला आहे मूलभूत हक्कांतर्गत. आणि त्यामुळे कलम 30.1 मधील तरतुदीनुसार स्थापन झालेल्या जे काही अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आहेत या वगळता इतर सर्व शिक्षण संस्थांमध्ये हे जे काही 10% आरक्षण आहे, शैक्षणिक आरक्षण आहे कलम 15.6 नुसारचं, ते असेल असं या ठिकाणी या विधानामध्ये असणं गरजेचं आहे. पण डी या विधानामध्ये तो उल्लेख नसेल या अर्थाने केलेला असल्यामुळे डी हे विधान गैरलागू ठरतं. आणि म्हणून या ठिकाणी एक प्रकारे गैरलागू ठरणारं विधान जर कोणतं असेल, अयोग्य ठरणारं जर विधान कोणतं असेल तर ते आहे डी विधान. आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्न उत्तर आपल्याला सांगता येईल तर पर्याय क्रमांक 2 फक्त डी. का तर या ठिकाणी इतर शिक्षण संस्थांमध्ये हे 10% आरक्षण कलम 15.6 नुसारचं आहे. फक्त कलम 30.1 मधील अल्पसंख्याक शिक्षण संस्था वगळता इतर सर्व शिक्षण संस्थांमध्ये हे आरक्षण जे काय ते असणार आहे, असेल असं म्हणणं योग्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी इथं डी हे विधान चुकीचं आहे, अयोग्य आहे, गैरलागू ठरतं असं म्हणायला जागा उरते. आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 फक्त डी हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल. जाऊया आता एक लक्षात घ्या की यात थोडंसं या ठिकाणी या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून थोडंसं विश्लेषण सुद्धा आपण पाहूया. की जसं मी म्हटल्याप्रमाणे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये 10% आरक्षण मिळाल्याने केंद्रीय शिक्षण संस्था व नोकऱ्यामध्ये असणारी 49.5 ही जी काही असणारी जी काही टक्केवारी होती शैक्षणिक एकंदरीत आरक्षणासंबंधीची, तर ती टक्केवारी जी आहे ती आता 59.5 पर्यंत वाढलेली आहे. ज्यामध्ये SC 15%, ST 7.5%, OBC 27% आणि आता 10% हे जे काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना प्राप्त झालेलं आहे. असं ही जी काय आरक्षण मर्यादा आहे ते 49.5% पूर्वी होती, मात्र 10% आरक्षण हे आता वाढीव दिल्या गेलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना ती मर्यादा आता 59.5 पर्यंत वाढलेली आहे. ती या पद्धतीने वाढलेली आहे हे विश्लेषणाच्या पात्र सांगते. म्हणजे हे जे काही 59.5% जे काही विश्लेषण आहे SC, ST, OBC आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचं, तर या अर्थाने आपल्याला स्पष्ट करता येऊ शकेल. आणि जसं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की या दुरुस्तीमुळे या भारतीय राज्यघटनेमध्ये उपकलम 15.6 आणि उपकलम 16.6 यांचा समावेश झालेला आहे, तर तेही बरोबर आहे. आणि एक प्रकारे या ठिकाणी जे काही हे जे काही आरक्षण आहे ते शैक्षणिक संस्थांमध्ये आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण असणार आहे उपकलम 15.6 आणि 16.6 नुसार. आणि जसं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की शैक्षणिक संस्था कोणत्या, तर धार्मिक व भाषिक आधारावर अल्पसंख्याक शिक्षण संस्था ज्या आहेत त्या वगळता इतर सर्व शिक्षण संस्थांमध्ये हे आरक्षण असेल किंवा असणार आहे हे म्हणणं बरोबर आहे. आणि म्हणून या ठिकाणी हाच उल्लेख मी इथं केलेला आहे की धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांना स्वतःच्या शिक्षण संस्था स्थापण्याचा आणि त्यांचं प्रशासन करण्याचा किंवा तो चालवण्याचा हक्क जो कलम 30.1 मध्ये दिलेला आहे, तर अशा अल्पसंख्याक शिक्षण संस्था ज्या आहेत, अल्पसंख्याक शिक्षण संस्था आहेत, तर या शिक्षण संस्था वगळता इतर शिक्षण संस्थांमध्ये हे 10% आरक्षण असणार आहे हे इथं आपल्याला मान्य करायला काही हरकत नाही. आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलेलं हे देखील 10% आरक्षण आहे SC, ST, OBC या समूहांना दिले जाणाऱ्या आरक्षणाच्या पासून वेगळं आहे. म्हणजे एक प्रकारे SC, ST, OBC यांच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता पूर्णपणाने या आरक्षणापासून हे वेगळं आरक्षण आहे. कोणतं? तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचं 10% आरक्षण. आणि त्यामुळे या ठिकाणी SC, ST, OBC या समूहांना दिल्या जाणाऱ्या आरक्षणापासून ते पूर्णपणे वेगळं आहे. आणि हे आरक्षण देताना आर्थिक निकष ठरवण्याचे अधिकार राज्यांना प्रदान केलेले आहेत. की हे जे काही आरक्षण आहे ते आरक्षण ज्या घटकांना प्रदान करायचं आहे किंवा ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना प्रदान करायचं आहे, तर ते प्रदान करत असताना त्याबाबतचे आर्थिक निकष कोणते असावेत हे ठरवण्याचे अधिकार राज्यांना प्रदान करण्यात आलेले आहेत हे इथं आपल्याला स्पष्ट करता येऊ शकेल. तर या अर्थाने या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 फक्त डी हे विधान या ठिकाणी गैरलागू ठरतं. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. एक लक्षात घ्या की या ठिकाणी या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणासंबंधीचा जो काही प्रश्न आहे तो मी याकरता दिलेला आहे की तर या ठिकाणी मागच्या काही कालावधीमध्ये म्हणजे साधारणपणे 2023-24च्या कालावधीने जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपलं चित्र दिसून येईल की सर्वोच्च न्यायालयामध्ये या
103व्या घटनावस्थेविषयी किंवा 10% आरक्षणाविषयी अनेक प्रकारच्या याचिका दाखल झालेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने जर तुम्हाला प्रश्न विचारायचा झाला तर आयोगाला निश्चितपणे असा प्रश्न विचारायला वाव आहे, म्हणूनच हा संभाव्य प्रश्न म्हणून इथं मी स्पष्ट केलेला आहे. तर मित्रांनो, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. महाराष्ट्राच्या लोकायुक्त उपलोकायुक्त अधिनियम 1971 बाबत खालीलपैकी काय योग्य आहे? तर आता मित्रांनो, हाही प्रश्न इथं पडणं साहजिक आहे की लोकायुक्त उपलोकायुक्त किंवा लोकपाल याविषयी प्रश्न आयोगाकडून पूर्व परीक्षेला विचारला जाईल का? तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की राज्यशास्त्र असा जरी आपल्या सिलेबसमध्ये उल्लेख केलेला असला तरी या ठिकाणी अनेक अंगाने प्रश्न विचारायला आयोगाला वाव असल्यामुळे इथं लोकपालाविषयी, लोकायुक्ताविषयी, उपलोकायुक्ताविषयी अशा अनेक प्रकारचे प्रश्न आयोग विचारू शकतं, कारण की लोकपालाविषयी प्रश्न अगोदर आयोगाने विचारलेला आहे, हे तुम्ही पाहू शकता. मी पुढचा एक प्रश्न लोकपालाविषयी सांगणार आहे जो संयुक्त गट पूर्व परीक्षेला विचारला गेलेला होता. त्यामुळे भलेही याचा विचार आपण मुख्य परिषदेने करत असलो, लोकपाल, लोकायुक्त, उपलोकायुक्त हे तिन्ही घटक आपण मुख्य परिषदेने विचार घेत असलो तरी असं नाही की या ठिकाणी ते पूर्व परीक्षेला विचारला जाणार नाही, असं नाही, ते विचारलं जाऊ शकतं. तर त्यामुळे त्याही दृष्टिकोनातून आपली तयारी असली पाहिजे. तर हा प्रश्न त्याच हेतूने विचारला गेलेला आहे की महाराष्ट्राच्या लोकायुक्त उपलोकायुक्त अधिनियम 1971 बाबत खालीलपैकी काय योग्य आहे? ए विधान, महाराष्ट्राच्या लोकायुक्त उपलोकायुक्त अधिनियम 1971 अंतर्गत 2019 मध्ये सुधारणा केली आहे. बी विधान, या सुधारणेनुसार लोकायुक्तांच्या कार्यकक्षेत मुख्यमंत्री पदाचा समावेश केला आहे. सी विधान, लोकायुक्त आणि उपलोकायुक्त यांच्या नेमणुकीत सर्वसमावेशकता व पारदर्शकता आणण्यासाठी सुधारणा केली आहे. आणि डी विधान, लोकायुक्त व उपलोकायुक्त पदे निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले घटक राज्य आहे. तर आपल्याला या ठिकाणी मूळ प्रश्न काय विचारलेला आहे की या ठिकाणी जी काही विधानं दिलेली आहेत लोकायुक्त उपलोकायुक्त अधिनियम 1971 दृष्टीने, तर कोणती विधाने योग्य आहेत हे आपल्याला शोधायचे. तर मित्रांनो, आता या ठिकाणी हा जो काही प्रश्न आहे तो लोकायुक्त उपलोकायुक्त कायदा 1971 विषयी या ठिकाणी विचार घेतला गेलेला आहे. तर एकंदरीत जर विचार केला तर या ठिकाणी जे पहिलं विधान दिलेलं आहे की महाराष्ट्राच्या लोकायुक्त उपलोकायुक्त अधिनियम 1971 अंतर्गत 2019 मध्ये सुधारणा केली आहे, हे विधान बरोबर आहे, कारण की 4 फेब्रुवारी 2019 रोजी अशा प्रकारचा निर्णय जो काय तो महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता आणि त्या सुधारणेनुसार लोकायुक्तांच्या कार्यकक्षेत मुख्यमंत्री पदाचा समावेश देखील केलेला आहे. त्यामुळे ए विधान आणि बी विधान दोन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. सी विधान, लोकायुक्त उपलोकायुक्त यांच्या नेमणुकीत सर्वसमावेशकता व पारदर्शकता आणण्यासाठी ही सुधारणा केली गेलेली आहे, हेही या ठिकाणी म्हणणं बरोबर आहे, कारण की ज्यावेळेस 1971चा लोकायुक्त उपलोकायुक्त कायदा केला गेलेला होता त्यावेळेस केवळ मंत्रिमंडळाचा विचार त्यामध्ये केला गेलेला होता, मुख्यमंत्री पदाचा केला गेलेला नव्हता. केवळ मंत्रिमंडळाचा या ठिकाणी त्याचा या कार्यकक्षेमध्ये समावेश केला होता. मात्र आता 2019च्या सुधारणेनुसार मुख्यमंत्री पदाचा सुद्धा समावेश त्याच्यामध्ये केला गेलेला आहे आणि त्या पदाचा समावेश केला गेला असल्यामुळे या एकंदरीत लोकायुक्ताच्या कार्यकक्षेमध्ये वाढ झालेली आहे. आणि एवढंच नव्हे तर जी काही लोकायुक्त आणि उपलोकायुक्त यांच्या नेमणुकीत सर्वसमावेशकता आणि पारदर्शकता आणण्यासाठी सुधारणा केली गेलेली आहे, तर ती सुधारणा सुद्धा या ठिकाणी महत्त्वाची आहे. नेमकी ती सुधारणा काय आहे? जसं आपल्याकडे लोकपालांच्या नियुक्ती प्रक्रियेमध्ये निवड समितीच्या माध्यमातून लोकपालाच्या पीठाची नियुक्ती केली जाते, त्याच पद्धतीने लोकायुक्ताच्याही बाबतीत या ठिकाणी ही सुधारणा केलेली आहे असं मला जागा उरते. आणि म्हणून सी देखील विधान बरोबर आहे की लोकायुक्त उपलोकायुक्त यांच्या नेमणुकीत सर्वसमावेशकता व पारदर्शकता आणण्यासाठी सुधारणा केली गेलेली आहे, तर तेही विधान बरोबर आहे. आणि डी विधान की लोकायुक्त उपलोकायुक्त पदे निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले घटक राज्य आहे, तर डी देखील विधान बरोबर आहे की भलेही भारतामध्ये लोकायुक्त उपलोकायुक्त कायदा करणारं पहिलं घटक राज्य हे ओडिशा जरी असले तरी लोकायुक्त उपलोकायुक्त पद निर्माण करणारं पहिलं घटक राज्य हे महाराष्ट्र आहे. म्हणजे एक लक्षात घ्या की कायदा करणारं पहिलं घटक राज्य ओडिशा आहे, पण पद निर्माण करणारं पहिलं घटक राज्य मात्र महाराष्ट्र आहे, हे इथं आपण मान्य करायला काय हरकत नाही. त्यामुळे या प्रश्नातली सर्वच विधाने योग्य आहेत आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नोत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय 4 वरील सर्व, ही सर्व विधाने या प्रश्नातली योग्य आहेत, म्हणून उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. थोडंसं विश्लेषण आपण पुढे पाहूया की महाराष्ट्र लोकायुक्त उपलोकायुक्त अधिनियम 1971 अंतर्गत 4 फेब्रुवारी 2019 रोजी सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. 4 फेब्रुवारी 2019 रोजी राज्य मंत्रिमंडळाचा हा निर्णय झालेला आहे आणि या निर्णयानुसार लोकायुक्तांच्या कार्यकक्षेत मुख्यमंत्री पदाचा समावेश केला गेलेला आहे. एवढंच नव्हे तर लोकायुक्त आणि उपलोकायुक्तांच्या नेमणुकीत सर्वसमावेशकता आणि पारदर्शकता आणण्यासाठी 7 सदस्यांची शोध समिती नेमण्याचाही निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. जे 7 सदस्यीय शोध समितीकडून
त्याचा शोध घेतला जाईल या लोकायुक्त उपलोकायुक्त पदाच्या दृष्टीने योग्य व्यक्ती कोण आहे याचा, आणि या शोध समितीकडून जी काही शिफारस केली जाईल तर त्या शिफारसीच्या आधारावर मग या ठिकाणी लोकायुक्त उपलोकायुक्त पदांची नेमणूक केली जाईल, की जेणेकरून लोकायुक्त आणि उपलोकायुक्तांच्या नेमणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि सर्वसमावेशकता आणली जाऊ शकेल. तर यावेळी 7 सदस्यांची शोध समिती नेमण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. तसं लोकपालाच्या बाबतीत सुद्धा लोकपाल पीठाची नियुक्ती करत असताना किंवा लोकपाल पदाची नियुक्ती करत असताना शोध समिती, निवड समिती यांची भूमिका असते. तसंच या ठिकाणी लोकायुक्त उपलोकायुक्तांच्या नेमणुकी प्रक्रियेमध्ये सुद्धा या शोध समितीची भूमिका असणार आहे, आणि म्हणून 7 सदस्यांची शोध समिती नेमण्याचाही निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता, हे म्हणणं बरोबर आहे. लोकायुक्त पदाबाबत कायदा करणारे ओडिशा हे पहिले घटक राज्य आहे. म्हणजे कायदा करणारं पहिलं घटक राज्य हे जर कोणतं असेल तर ते आहे ओडिशा, जे भारतातलं लोकायुक्त पदाबाबत कायदा करणारं पहिलं घटक राज्य आहे. मात्र लोकायुक्त उपलोकायुक्त पदाबाबत कायदा करणारं ओडिशा हे पहिलं घटक राज्य असलं तरी महाराष्ट्र हे मात्र दुसरं घटक राज्य आहे कायदा करणारं. पण भले महाराष्ट्र हे कायदा करणारं दुसरं घटक राज्य असलं तरी दोन्ही पदे निर्माण करणारं लोकायुक्त आणि उपलोकायुक्त ही दोन्ही पदं निर्माण करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिले घटक राज्य आहे. म्हणजे ओडिशाने जरी कायदा या ठिकाणी पहिल्यांदा केलेला असला तरी पद निर्माण केलेलं नव्हतं. मात्र महाराष्ट्राने कायदा जरी दुसऱ्या वेळी केलेला असला किंवा दुसरं घटक राज्य म्हणून कायदा करणारं महाराष्ट्र हे राज्य असलं तरी पद निर्माण करणारं पहिलं घटक राज्य हे महाराष्ट्र आहे. आणि म्हणून या ठिकाणी दोन्ही गोष्टी चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा की लोकायुक्त पदाची बाबत कायदा करणारं पहिलं घटक राज्य आहे ओडिशा, मात्र पद निर्माण करणारं पहिलं घटक राज्य आहे महाराष्ट्र. तर त्यामुळे लोकायुक्त उपलोकायुक्त पदांबाबत कायदा करणारे महाराष्ट्र हे दुसरे घटक राज्य असले तरी दोन्ही पदे निर्माण करणारं महाराष्ट्र हे पहिलं घटक राज्य आहे, हेही इथं आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर या सर्व अंगाने या ठिकाणी या प्रश्नोत्तर आपण सांगता येईल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर जो या पुढचा प्रश्न हा प्रश्न या ठिकाणी मागे संयुक्त गट ब पूर्व परीक्षेला विचारला गेलेला आहे की भारताचे प्रथम लोकपाल म्हणून यांची नियुक्ती झाली. भारताचे प्रथम लोकपाल म्हणून यांची नियुक्ती झाली असा प्रश्न या ठिकाणी लोकपालाविषयी आयोगाने विचारलेला आहे. पर्याय 1 न्यायमूर्ती दीपक मिश्रा, पर्याय 2 न्यायमूर्ती TS ठाकूर, पर्याय 3 न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष आणि पर्याय 4 न्यायमूर्ती जगदीश सिंग खेहर. तर एक लक्षात घ्या की या ठिकाणी भारताचे प्रथम लोकपाल म्हणून ज्यांची नियुक्ती झाली ती व्यक्ती होती न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष, पर्याय क्रमांक 3. त्यामुळे या ठिकाणी या प्रश्नोत्तर आहे पर्याय क्रमांक 3 न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची प्रथम लोकपाल म्हणून नियुक्ती झालेली होती. तर याही दृष्टीने थोडंसं विश्लेषण पुढे आपण पाहूया की भारताच्या लोकपाल संस्थेअंतर्गत जे काही लोकपाल पीठ असतं तर त्या लोकपाल पीठाची जी काही सदस्य संख्या आहे ती या प्रकारची असते की ज्यामध्ये एक अध्यक्ष की ज्यांना लोकपाल म्हणून ओळखलं जातं आणि इतर 8 सदस्य असे एकूण 9 सदस्य हे लोकपाल पीठ असतं. लोकपाल पीठामध्ये एक अध्यक्ष की ज्यांना लोकपाल म्हणून ओळखलं जातं आणि इतर 8 सदस्य असे एकूण 9 सदस्य हे लोकपाल पीठ असतं. या लोकपाल पीठाचा जर विचार केला तर या ठिकाणी यांचा कार्यकाल जो आहे तो 5 वर्ष किंवा वयाच्या 70 वर्षापर्यंत हे या ठिकाणी कार्यरत राहू शकतात. म्हणजे लोकपाल जे आहेत ते वयाचे 70 वर्षापर्यंत आणि 5 वर्ष कालावधीपर्यंत म्हणजे जे अगोदर पूर्ण होईल त्यानुसार त्याचा विचार केला जातो. तर 5 वर्ष कार्यकाल आणि वयाच्या 70 वर्षापर्यंत ते पदावर कार्यरत राहू शकतात. निवड समिती जसं मी मागाशी म्हटलं पहा की लोकायुक्त उपलोकायुक्तांच्या नेमणूक प्रक्रियेमध्ये शोध समितीचा जसा महत्त्वाचा रोल आहे तसंच या ठिकाणी इथं लोकपालाच्या पीठामध्ये जे काही सदस्यांनी अध्यक्ष म्हणून नियुक्त करायचे आहेत तर त्यांच्याबाबत एक निवड समिती असते. त्या निवड समितीमध्ये कोणकोणते सदस्य असतात याच्यावर सुद्धा आयोगाने मागे प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यामुळे हेही सुद्धा लक्षात ठेवा की लोकपालांच्या निवडीमध्ये किंवा लोकपाल पीठाच्या निवडीमध्ये जी काही निवड समिती असते त्या निवड समितीमध्ये कोणकोणते सदस्य असतात. तर लोकपालाच्या निवड समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, त्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्ष नेता, भारताचे सरन्यायाधीश व त्याखेरीज सर्वांनी मिळून सुचवलेले कायदेपंडित 5वे सदस्य असतील यांचा समावेश केलेला आहे. म्हणजे पहा निवड समितीमध्ये लोकपाल निवड समितीच्या अंतर्गत पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, लोकसभेतील विरोधी पक्ष नेता, भारताचे सरन्यायाधीश व त्याखेरीज सर्वांनी मिळून सुचवलेले म्हणजे या सर्वांनी मिळून सुचवलेले कायदेपंडित हे 5वे सदस्य असतील यांचा समावेश केलेला आहे या निवड समितीमध्ये. नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतीद्वारे केली जाते. लोकपाल पदाची नियुक्ती जी काही ते भारताच्या राष्ट्रपतीद्वारे केली जाते. न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांनी 23 मार्च 2019 रोजी लोकपाल देशाचे प्रथम लोकपाल म्हणून पदाची शपथ घेतली होती. 2017 ते सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले होते आणि नियुक्तीवेळी घोष यांचे वय 66 वर्ष होते. म्हणजे आपल्याकडं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बाबतीत जर विचार केला तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 65 वर्षापर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत राहू शकतात. आणि ज्यावेळेस ते सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले होते तेव्हा त्यांचं जे काही वय आहे ते 66 वर्ष होते. आणि म्हणजेच 2019 नंतर 4 वर्ष ते लोकपाल पीठाचा अध्यक्ष म्हणून पदावर कार्यरत होते.
किंवा लोकपाल पदावर कार्यरत होते, कारण की वयाच्या 70 वर्षापर्यंत त्यांना या पदावर कार्यरत राहता येऊ शकत होतं. तर या ठिकाणी 4 वर्ष ते लोकपाल पीठाच्या अध्यक्षपदावर कार्यरत होते. सध्या म्हणजे आपण सध्या जर आपण विचार केला तर 10 मार्च 2024 पासून न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर हे लोकपाल पीठाच्या अध्यक्षपदावर लोकपाल म्हणून कार्यरत आहेत. म्हणजे जर का आपल्याला आगामी परीक्षेमध्ये असाही प्रश्न विचारला गेला की सध्या आपल्या लोकपाल पदावर कोण व्यक्ती कार्यरत आहे, तर ते आहेत न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर. हे 10 मार्च 2024 पासून लोकपाल पीठाच्या अध्यक्षपदावर किंवा लोकपाल पदावर कार्यरत आहेत. हेही आपण इथं चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर ह्या संबंध लोकपालाविषयीची ही जी काही थोडक्यात माहिती आहे तीही आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. या सर्वांगीण या प्रश्नोत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालील विधाने लक्षात घ्या. ए. देशातील 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त दिल्ली आणि पुडुचेरी या दोघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळाले आहे. आणि आर. इतर 5 केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळे त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाही. पर्याय उत्तरे. पर्याय 1. ए आणि आर दोन्ही विधाने योग्य असून आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. पर्याय 2. ए आणि आर दोन्ही विधाने योग्य आहेत मात्र आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाहीये. पर्याय 3. ए हे बिनचूक विधान आहे मात्र आर हे चुकीचे विधान आहे. आणि पर्याय 4. ए हे चुकीचे विधान असून आर हे बिनचूक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जो प्रश्न विचार केलेला आहे तो विधान आणि कारण या अर्थाने विचारलेला प्रश्न आहे. अशा अनेक प्रकारचे प्रश्न आपल्याकडे पूर्वपरीक्षा असो मुख्य परीक्षा असो त्यामध्ये विचारले जातात. तर त्यावेळेस आपल्याला हे माहिती असलं पाहिजे किंवा विधानाला अनुसरून जे काही स्पष्टीकरण दिलेलं असतं किंवा जे कारण दिलेलं असतं ते योग्य की अयोग्य हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. तर या ठिकाणी ए जे विधान दिलेलं आहे ते या प्रकारचं आहे की देशातील 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त दिल्ली आणि पुडुचेरी या दोघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळाले आहे. तर हे विधान बरोबर आहे की दिल्ली आणि पुडुचेरी या दोघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. केंद्रशासित प्रदेशांच्या पातळीवर जर विचार केला तर या ठिकाणी दिल्लीचं जे काही प्रतिनिधित्व आहे ते 3 आहे आणि पुडुचेरीचं जे आहे ते 1 आहे. म्हणजे देशातील 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी आता एक लक्षात घ्या की इथं 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी असा उल्लेख केलेला आहे, पण आज घडीला या ठिकाणी देशातील केंद्रशासित प्रदेशांची संख्या जी काय आहे ती 8 आहे. हा प्रश्न ज्यावेळेस या ठिकाणी 2019 मध्ये दीव, दमण आणि दादर नगर हवेली हे जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत ते एकत्रित झाले नव्हते त्या आधी विचारला गेलेला प्रश्न आहे. त्यामुळे हा प्रश्न थोडासा आधीचा आहे, ज्यामुळे इथं उल्लेख आहे 7 केंद्रशासित प्रदेश. मात्र आज घडीला या ठिकाणी ही संख्या 8 आहे, हेही इथं आपण लक्षात घेण्याची गरज आहे. तर 2019च्या आधीचा हा प्रश्न असल्यामुळे इथं 7 केंद्रशासित प्रदेश असा उल्लेख केलेला आहे. तर देशातील 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त दिल्लीमध्ये असणारं राज्यसभेतलं जे प्रतिनिधित्व आहे ते 3 आहे आणि पुडुचेरीचं राज्यसभेच्या पातळीचं प्रतिनिधित्व आहे ते 1 आहे. तर या दोघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळाले आहे हे म्हणणं बरोबर आहे. आर जे विधान आहे कारण जे दिलेलं आहे किंवा स्पष्टीकरण जे दिलेलं आहे त्यात काय म्हटलेलं आहे की इतर 5 केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळे त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाही. तर हे देखील विधान या ठिकाणी बरोबर आहे की आर हे विधान सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे की जे इतर 5 केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या जी आहे ती कमी असल्यामुळे आता हे जे काही इतर 5 जे आहेत ते आज घडीला 8च्या पातळीवर जे काही 5 आहेत ते आज घडीला या ठिकाणी कोणते आहेत तर अंदमान निकोबार बेटे, लक्षद्वीप, दीव दमण, लडाख आणि चंदीगड यांचा जर विचार केला तर या ठिकाणी इथं राज्यसभेचं प्रतिनिधित्व त्यांना नाही आहे, हे मान्य करायला काही हरकत नाही. मात्र दिल्ली, पुडुचेरी आणि जम्मू काश्मीर यांना राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व आहे हे स्पष्ट करता येऊ शकेल. म्हणजे हा प्रश्न अशाही पद्धतीने विचारला गेला की देशातील 8 केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त दिल्ली, पुडुचेरी आणि जम्मू काश्मीर या तिघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळाले आहे असाही विचारला गेला तर ते बरोबर विधान म्हणून सांगता येऊ शकेल. तर आता या ठिकाणी आपल्याला खालच्या पर्यायातून याचं उत्तर शोधायचं आहे की ए आणि आर दोन्ही विधाने योग्य असून आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे का की स्पष्टीकरण नाही का, ए बिनचूक आहे, आर चुकीचे आहे, ए चुकीचे आहे, आर बिनचूक आहे. तर ऑब्व्हियसली या ठिकाणी याचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1 की ए आणि आर दोन्ही विधाने योग्य असून आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही विधाने योग्य असून आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. म्हणजे इथं संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या पातळीवर 8 दिली काय किंवा 7 दिली काय या ठिकाणी त्याच्यानुसार जे काही चेंजेस आहे ते चेंजेस करून प्रश्न विचारला गेला तर आपल्याला उत्तर हे पर्याय 1च सांगता येऊ शकेल. त्यामुळे या ठिकाणी या प्रश्नोत्तर आहे पर्याय क्रमांक 1 की ए आणि आर दोन्ही विधाने योग्य असून आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. कारण की आज घडीला आपण जर विचार केला तर आपण पाहू शकता की या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 80 अंतर्गत राज्यसभा सभागृहाची तरतूद केली गेलेली आहे. सभासद संख्या जी काय आहे ती राज्यसभेची एकूण 250 आहे की ज्यामध्ये विभागणी जी आहे ती 238 सभासद हे घटक राज्यातून निर्वाचित केले जातात, निवडले जातात की जे निवड आहे ती राज्यांच्या निर्वाचित विधानसभा सदस्यांद्वारे केली जाते की ज्याकरता एकल संक्रमणी मतदान पद्धतीचा वापर केला जातो. आणि राष्ट्रपतींकडून नामनिश्चित सदस्यांची संख्या आहे 12 की जे साहित्य, कला, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रातून नामनिश्चित केले जातात.
मात्र 250 सदस्यसंख्या जरी राज्यसभेची असली तरी सध्याच्या घडीला या ठिकाणी 5 केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या खूपच कमी असल्याने त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाहीये आणि म्हणून ती सदस्यसंख्या सध्याच्या घडीला 245 आहे की ज्यामध्ये 233+12 अशी विभागणी आपल्याला करता येऊ शकेल. तर हे जे काही 5 केंद्रशासित प्रदेश आहेत की ज्यांची लोकसंख्या कमी असल्याने त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाहीये, तर ते 5 केंद्रशासित प्रदेश आहेत अंदमान निकोबार, चंदीगड, लडाख, दमण दीव आणि लक्षद्वीप. तर असे हे जे 5 केंद्रशासित प्रदेश आज घडीला आपल्याला सांगता येऊ शकतात की ज्यांची राज्यसभेचं प्रतिनिधित्व हे नाहीये का तर त्यांची लोकसंख्या कमी असल्यामुळे. मात्र दिल्लीची जी काही राज्यसभेचं प्रतिनिधित्व आहे ते 3 आहे, पुदुच्चेरीचं 1 आहे आणि जम्मू काश्मीरचं 4 आहे. तर अशा अर्थाने या ठिकाणी हे जे काही 3 केंद्रशासित प्रदेश आहेत की ज्यांचं प्रतिनिधित्व राज्यसभेमध्ये आज आहे. मात्र जेव्हा हा प्रश्न विचारला गेला होता तेव्हा या ठिकाणी 7 केंद्रशासित प्रदेशांच्या आधारावर 2 केंद्रशासित प्रदेशांचं दिल्ली आणि पुदुच्चेरीचं प्रतिनिधित्व हे राज्यसभेमध्ये होतं. तर या अर्थाने या ठिकाणी आजच्या घडीच्या दृष्टीने जर तुम्ही प्रश्नाचा विचार घेतला तर या ठिकाणी 5च केंद्रशासित प्रदेशांचं प्रतिनिधित्व हे राज्यसभेत नाहीये आणि त्यांची लोकसंख्या कमी असल्यामुळे ती नाहीये हे मान्य करता शकेल. मात्र हे जे काही 3 केंद्रशासित प्रदेश आहेत दिल्ली, पुदुच्चेरी आणि जम्मू काश्मीर यांचं राज्यसभेतलं प्रतिनिधित्व हे आज घडीला आहे हे मान्य करता शकेल. तर या सर्व अंगाने या ठिकाणी आपण उत्तर सांगता येईल. पर्याय क्रमांक 1 की ए आणि आर दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि आर हे विधानाचं योग्य स्पष्टीकरण आहे. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक अधिनियम UAPA बाबत खालीलपैकी कोणती विधाने अयोग्य नाहीत? अयोग्य नाहीत म्हणजेच काय तर योग्य आहेत. कशा बाबतीत तर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक अधिनियम UAPA याबाबत खालीलपैकी कोणती विधाने अयोग्य नाहीत. म्हणजेच आपल्याला कोणती विधाने योग्य आहेत, कोणती विधाने बरोबर आहेत हे शोधायचे. अयोग्य नाहीत म्हणजे चुकीची नाहीत म्हणजेच काय बरोबर आहेत. तर मित्रांनो हा UAPA जो ऍक्ट आहे त्याविषयी मी प्रश्न या ठिकाणी संभाव्य प्रश्न म्हणून का सांगतोय का तर एक लक्षात घ्या की मागच्या 1 ते 1 वर्षापेक्षा अधिकच्या कालावधीचा जर आपण विचार केला तर भारतातलं नॉर्थ ईस्टमध्ये जे एक महत्त्वपूर्ण घटक राज्य आहे की जिथं आजही या ठिकाणी वातावरण हे तापलेलं आहे ते म्हणजे मणिपूर. तर या मणिपूरमध्ये जो काही हिंसाचार 2 अनुसूचित जमातींच्या पातळीवर आपल्याला पाहायला मिळतो, 2 आदिवासी जमातीमध्ये पाहायला मिळालेला आहे. मग कुकी, मैतई हे जे काही 2 अनुसूचित जमाती आहेत किंवा नागा अशा ज्या काही वेगळ्या अनुसूचित जमाती तिथं पाहायला मिळतात. तर त्यांच्यामध्ये जो काही वाढलेला संघर्ष जो आहे किंवा तिथला जो काही हिंसाचार या ठिकाणी आपल्याला मागच्या काही कालावधीमध्ये दिसून आलेला आहे 1 वर्षाच्या कालावधीमध्ये, तर त्याचा विचार करता या ठिकाणी या कायद्याचं असणारं महत्त्व निश्चितपणे इथं सांगता येऊ शकतं. आणि म्हणून या ठिकाणी एक प्रकारे UAPAच्या दृष्टीतून जर प्रश्न विचारला गेला तर ते काही नवल असणार नाही आहे. त्यामुळे हाही जो काही कायदा आहे त्याबाबत आपण माहिती ठेवणं गरजेचं आहे. कारण की मागे सुद्धा आयोगाने या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित असणारे विभिन्न प्रकारच्या कायद्यांचा त्यांच्या निर्मितीनुसार क्रम लावा अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता. आणि त्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा किंवा एक प्रकारे मिसा कायदा किंवा प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा अशा प्रकारचे कायद्यांचा संदर्भ देऊन प्रश्न विचारला होता किंवा पोटा कायदा. आता असे हे 4 प्रकारचे कायद्यांचा उल्लेख त्यामध्ये केला होता आणि त्यांचा निर्मितीनुसार क्रम लावा असा प्रश्न मागे आयोगाने आपल्या संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये विचारला होता. तर त्यामुळे या ठिकाणी एक प्रकारे या ठिकाणी आपण UAPA बाबत सुद्धा असा प्रश्न विचारला तर ते तयारी ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे UAPAच्या बाबतीत जी विधाने दिली आहेत तर त्यापैकी कोणती विधाने अयोग्य नाहीत म्हणजेच कोणती विधाने योग्य आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. तर पहिलं जे विधान आहे ए विधान UAPAचे पूर्ण रूप अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट असे आहे. बी विधान भारताच्या सार्वभौमत्व व एकतेविरुद्ध कृत्य करणाऱ्या संघटनांना व व्यक्तींना आळा बसावा म्हणून भारतीय संसदेने 1967 मध्ये हा कायदा संमत केला. सी विधान या कायद्यात 1969, 1972, 1986, 2004, 2008 व 2019 मध्ये सुधारणा करण्यात आली. आणि डी विधान 2019 मधील सुधारणेनुसार राष्ट्रीय तपास संस्थेस NIA अन्वेषणाचे अधिकार देण्यात आले आहेत. पर्याय 1 A व C, पर्याय 2 A व B, पर्याय 3 A, B आणि C आणि पर्याय 4 वरील सर्व. तर मित्रांनो या ठिकाणी एक प्रकारे या UAPAच्या दृष्टीतून जी काही 4 विधाने दिली आहेत तर त्या 4 विधानांपैकी कोणती विधाने योग्य आहेत किंवा कोणती विधाने अयोग्य नाहीत हे इथं आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी आता पहिलं जे विधान दिलेलं आहे की UAPAचे पूर्ण रूप अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट असे आहे तर हे विधान बरोबर आहे. भारताच्या सार्वभौमत्व आणि एकतेविरुद्ध कृत्य करणाऱ्या संघटना आणि व्यक्तींना आळा बसावा म्हणून भारतीय संसदेने 1967 मध्ये हा कायदा संमत केला होता हे देखील या ठिकाणी बरोबर आहे. त्यामुळे बी ही विधान सुद्धा बरोबर आहे. या कायद्यात आज पावे तो या ठिकाणी एकूण 6 वेळा म्हणजे 1969, 1972, 1986, 2004, 2008 आणि 2019 या संबंध कालावधीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे हे म्हणणं सुद्धा बरोबर आहे. कारण की अलीकडेच 2019 मध्ये सुद्धा या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि 2019 मध्ये सुधारणेनुसार राष्ट्रीय तपास संस्थेस म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज NIS
अन्वेषणाचे अधिकार किंवा शोध कार्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत, हेही इथं म्हणणं बरोबर आहे. म्हणजे चारही विधाने या UAPच्या रचनातून जी दिलेली आहेत ती बरोबर आहेत, योग्य आहेत. एकही विधान या ठिकाणी चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही. सर्व विधाने अयोग्य नाहीत, म्हणजेच एक प्रकारे योग्य आहेत हे आपल्याला म्हणता येऊ शकेल. आणि म्हणून या ठिकाणी आपण सूत्र सांगता येईल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. तर मित्रांनो, एक लक्षात की 2019 मध्ये जी काही सुधारणा केलेली आहेत त्या सुधारणेनुसार राष्ट्रीय तपास संस्थेस म्हणजेच NIAच्या बाबतीत अधिकार देऊ केले गेलेले आहेत. हे जे इथं म्हटलं गेलेलं आहे ते तर बरोबर आहेच आहे, पण इतरही जी काही विधान दिलेली आहेत तर ती तर बरोबर आहेतच. पण आता या ठिकाणी आपल्याला हेही तर लक्षात घ्यायचं आहे. आपण पाहू शकता की जी काही पहिली 3 विधाने आहेत ती तर बरोबरच आहेत, पण जे काही चौथं विधान मी इथं दिलेलं होतं D विधान की 2019 मध्ये सुधारणेनुसार राष्ट्रीय तपास संस्थेस NIA या संस्थेस अन्वेषणाचे अधिकार देण्यात आलेले आहेत. तर NIAला नेमका काय अधिकार दिलेला आहे या बाबतीत हाही महत्त्वाचा भाग आहे. तर त्याचाच उल्लेख मी या ठिकाणी केलेला आहे की 2019 मध्ये सुधारणेनुसार राष्ट्रीय तपास संस्थेस NIA अन्वेषणाचे अधिकार देण्यात आलेले आहेत. आणि या सुधारणा अधिनियमामुळे म्हणजे 2019 मध्ये जी काही सुधारणा केलेली आहे त्या सुधारणा अधिनियमामुळे केंद्र सरकारला आता एका व्यक्तीला देखील दहशतवादी घोषित करता येणार आहे. आणि ती व्यक्ती दहशतवादी कृत्यांचा प्रसार व प्रचार करताना आढळली तर. म्हणजे आता पहा की अगोदर या कायद्यातील तरतूद काय होती 2019च्या आधीची, ती तरतूद अशा प्रकारची होती किंवा एखाद्या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करता येत होतं. पण आता संघटनेला तर दहशतवादी म्हणून घोषित करणं हे अगोदरच या ठिकाणी मान्य केलेलं होतं, अगोदरच या कायद्यामध्ये नमूद होतं. मात्र आता एखाद्या व्यक्तीला देखील दहशतवादी म्हणून घोषित करता येऊ शकतं. म्हणजे जर का ती एखादी व्यक्ती एखाद्या दहशतवादी कृत्याचा प्रसार प्रचार करताना जर आढळली तर लागलीच त्या व्यक्तीला दहशतवादी म्हणून घोषित करता येऊ शकेल अशी तरतूद किंवा अशी सुधारणा 2019 मध्ये केंद्र सरकारने या कायद्यामध्ये केलेली आहे. म्हणजे अगोदर संघटनेच्या पातळीवर त्याचा विचार केला जात होता, मात्र आता व्यक्ती पातळीवर सुद्धा याचा विचार करता येऊ शकेल. आणि म्हणून 2019 मधील सुधारणेनुसार एखाद्या व्यक्तीला देखील दहशतवादी घोषित करता येणार आहे जर ती व्यक्ती दहशतवादी कृत्यांचा प्रचार प्रसार करताना आढळली तर. म्हणजे संघटनेच्या पातळीवर तो इन्व्हॉल्व आहे का नाहीये हा भाग नंतरचा राहिला, पण या ठिकाणी जर का तो कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कृत्यांचा प्रसार प्रचार करण्यामध्ये जर आढळला तर लागलीच त्याला दहशतवादी घोषित करता येऊ शकेल अशी तरतूद अशी सुधारणा या कायद्यामध्ये आता नव्याने करण्यात आलेली आहे. यावर टीका पण झालेली होती किंवा अशा पद्धतीने या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला दहशतवादी घोषित करणं का तर तो फक्त त्या दहशतवादी प्रकारच्या कृत्यांचा प्रसार प्रचार करत आहे या आधारे जर त्याला दहशतवादी घोषित करणं योग्य आहे असंही जे काही या ठिकाणी केंद्र सरकारचं मत आहे ते चुकीचं आहे अशी टीका पण या ठिकाणी बहुतांश लोकांनी केली होती. आणि कुठेतरी मानवी हक्कांचं हे उल्लंघन आहे असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं होतं. मात्र तसं टीका होत असताना सुद्धा या ठिकाणी केंद्र सरकारने अशा प्रकारे सुधारणा केलेली आहे की एखाद्या व्यक्तीला देखील दहशतवादी घोषित करता येऊ शकेल जर का ती व्यक्ती दहशतवादी कृत्यांचा प्रसार प्रचार करताना आढळली तर. तर आता एक लक्षात घ्या की या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या UAPA बाबत सुद्धा जो काही प्रश्न आहे तो आयोगाकडून विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपण याही दृष्टीने जी काही तयारी आहे ती ठेवली पाहिजे. तर या सर्व अंगाने या ठिकाणी आपण सूत्र आपल्याला सांगता येतं पर्याय क्रमांक 4.
तर मित्रांनो, ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. पुन्हा आपण आपल्या व्हिडिओला पुढे कंटिन्यू करूया आणि पुढच्या प्रश्नांची उकल, प्रश्नांचं विश्लेषण याठिकाणी पाहूया. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे या प्रकारचा: कोणते विधान चुकीचे आहे? कोणते विधान चुकीचे आहे? अ. कायद्याने प्राधिकार दिल्या वाचून कोणत्याही व्यक्तीला तिच्या मालमत्तेपासून वंचित करण्यात येणार नाही. ब. मालमत्तेच्या हक्काचे संरक्षण साध्या कायद्यानेच होऊ शकते. पर्याय उत्तर: पर्याय 1 केवळ अ, पर्याय 2 केवळ ब, पर्याय 3 अ आणि ब दोन्ही, आणि पर्याय 4 न अ न ब. आपल्याला विचारलेलं आहे की या दोन विधानांपैकी कोणतं विधान चुकीचे आहे, म्हणजेच बरोबर नाहीये. तर या ठिकाणी पहिलं जे विधान दिलेलं आहे की कायद्याने प्राधिकार दिल्या वाचून कोणत्याही व्यक्तीला तिच्या मालमत्तेपासून वंचित करण्यात येणार नाहीये, हे अविधान या ठिकाणी पूर्णतः बरोबर आहे. कारण की भारतीय राज्यघटनेअंतर्गत 44व्या घटनानुसार जे कलम भारतीय राज्यघटनेमध्ये ऍड केलं गेलं, कलम 300A, तर या कलम 300A अंतर्गत ही तरतूद केलेली आहे की कायद्याने प्राधिकार दिल्या वाचून कोणत्याही व्यक्तीला तिच्या मालमत्तेपासून वंचित करण्यात येणार नाही. मात्र एक लक्षात घ्या की आपल्याकडे 44व्या घटनानुसार जो काही मूलभूत हक्कामध्ये असणारा मालमत्तेचा हक्क होता, संपत्तीचा हक्क होता, तो मूलभूत हक्कातून वगळण्यात आलेला आहे आणि त्याला कायदेशीर हक्क किंवा घटनात्मक हक्क या अर्थाने ओळखलं गेलेलं आहे. तर कायदेशीर हक्क किंवा घटनात्मक हक्क या अर्थाने कायद्याने प्राधिकार दिल्या वाचून कोणत्याही व्यक्तीला तिच्या मालमत्तेपासून वंचित करण्यात येणार नाही, ही कलम 300A मधली जी तरतूद आहे ती बरोबर आहे 44व्या घटनानुसार, आणि त्यामुळे अविधान जे काय आहे ते बरोबर आहे. आपल्याला काय शोधायचं की चुकीचे विधान कोणते आहे. तर या ठिकाणी ब जे विधान आहे की मालमत्तेच्या हक्काचे संरक्षण साध्या कायद्यानेच होऊ शकते. तो ऑब्व्हियसली एक लक्षात घ्या की मूलभूत हक्कांच्या यादीतून मालमत्तेचा हक्क हा वगळण्यात आलेला असल्यामुळे आणि त्याला आता कलम 300A स्तरावर कायदेशीर हक्क किंवा घटनात्मक हक्क म्हणून ओळखला जात असल्यामुळे या मालमत्तेच्या हक्काचं संरक्षण साध्या कायद्यानेच होऊ शकते असं म्हणणं योग्य आहे किंवा असं म्हणणं बरोबर आहे. आणि म्हणून या ठिकाणी मालमत्तेच्या हक्काचे संरक्षण हे साध्या कायद्यानेच होऊ शकते हे देखील विधान बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी या दोन विधानांपैकी कोणतंही विधान चुकीचं नाहीये, दोन्ही विधाने बरोबर आहेत. आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नोत्तर आपल्याला सांगता येतं पर्याय क्रमांक 4 न अ न ब. का तर दोन्ही विधाने बरोबर आहेत, म्हणून या ठिकाणी या प्रश्नोत्तर आहे पर्याय क्रमांक 4 न अ न ब. तर या ठिकाणी थोडंसं विश्लेषण या प्रश्नाच्या दृष्टीने पाहूया. मित्रांनो, हा प्रश्न या ठिकाणी देण्यामागचा किंवा हा प्रश्न संभाव्य प्रश्न म्हणून विचार घेण्यामागचा का या ठिकाणी मी इथं विचार केलेला आहे, तर त्याचं कारण असं आहे की नुकतंच काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणामध्ये असं या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की संपत्ती किंवा मालमत्तेचा हक्क हा घटनात्मक अधिकार आहे असं या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने जाहीर केलेलं आहे. तर एक प्रकारे हा जो काही निकाल आहे तो सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणामध्ये दिलेला आहे आणि पुन्हा एकदा या मालमत्तेच्या हक्काच्या बाबतीत जी काही 44वी घटनावृत्ती आहे त्याची आठवण करून देण्याचं काम सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी या निकालाद्वारे केलेलं आहे. तर त्यामुळे हा जो काही निकाल आहे तो आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता की एक प्रकारे संपत्ती किंवा मालमत्तेचा हक्क घटनात्मक अधिकार आणि न्यायालयाकडून विशेष अधिकाराचा एक प्रकारे वापर आणि त्या आधारावर या ठिकाणी एका प्रकरणामध्ये नेमकं अशा प्रकारचा निर्णय जो काय तो सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे हे इथं आपल्याला स्पष्ट करता येऊ शकेल. तर हा निकाल नेमका कोणत्या प्रकरणाविषयीचा होता किंवा काय होता हे या बातमीवरून तुम्हाला सहज पद्धतीने लक्षात येऊ शकेल. मात्र या प्रश्नाचं विश्लेषण जेव्हा आपण पाहूया तेव्हा आपल्याला हे सांगता येऊ शकेल की भारतीय राज्यघटनेच्या कलम 300A नुसार मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्काच्या यादीतून वगळण्यात आलेला असल्यामुळे आता तो मूलभूत हक्क न राहता एक कायदेशीर हक्क किंवा घटनात्मक हक्क म्हणून विचारात घेतला जातो आणि एक प्रकारे 44व्या घटनानुसार याला आता कायदेशीर हक्क किंवा घटनात्मक हक्क म्हणून कलम 300A स्तरावर विचार घेतला जातो. आणि या कलम 300A तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तीची मालमत्ता ही कायदेशिवाय विचारात घेता येणार नाही किंवा कोणत्याही व्यक्तीची मालमत्ता ही किंवा कायद्याने प्राधिकार दिल्यापासून ती त्या व्यक्तीला त्याच्या मालमत्तेपासून वंचित करण्यात येणार नाही, ही तरतूद आपल्याला कलम 300A स्तरावर या दृष्टीने स्पष्ट करता येते. एवढंच नव्हे तर मालमत्तेच्या हक्काचं संरक्षण हे साध्या कायद्यानेच होऊ शकते. तसेच संसदेच्या सामान्य किंवा साध्या कायद्यानेच घटनावृत्ती न करता त्याचे नियमन केले जाऊ शकते. म्हणजे मालमत्तेच्या हक्काचं जे नियमन आहे ते साध्या कायद्यानेच केले जाऊ शकते घटनावृत्ती न करता. त्यामुळे या ठिकाणी मालमत्तेच्या हक्काच्या बाबत नियमन करण्यासाठी घटनावृत्ती करण्याची गरज नाहीये. घटनावृत्ती न करताच साध्या किंवा सामान्य कायद्यानेच या मालमत्तेच्या हक्काचं नियमन केलं जाऊ शकतं हेही इथं आपल्याला मान्य करता शिकेल. आणि त्यामुळे मालमत्तेच्या हक्काचे संरक्षण हे साध्या कायद्याने होऊ शकते हे म्हणणं देखील बरोबर आहे. आणि कलम 300A मधील तरतुदीचा विचार करता ए विधान देखील बरोबर आहे. आणि त्यामुळे अ आणि ब ही दोन्ही विधाने या ठिकाणी बरोबर असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 न अ न ब दोन्ही विधाने बरोबर आहेत. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न पहा या प्रकारचा आहे की सरपंच पदाबाबत कोणते वैशिष्ट्य गैर लागू ठरते. सरपंच पदाबाबत कोणते वैशिष्ट्य गैर लागू ठरते. 1 निवडणूक, 2 अनुसूचित जातींसाठी आरक्षण, 3 प्रत्यावाहन आणि 4 स्त्रियांना आरक्षण.
तर मित्रांनो, हाही प्रश्न मागे या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे आयोगाच्या माध्यमातून. त्यामुळे भलेही हा ऑनलाईनर क्वेश्चन असला, फॅक्च्युअल क्वेश्चन असला, तरी आपल्याला या ठिकाणी याबाबतचं उत्तर योग्य पद्धतीने माहिती असणं गरजेचं आहे की खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य सरपंच पदाबाबत गैरलागू ठरते. तर निवडणूक, अनुसूचित जातींसाठी आरक्षण, प्रत्यावाहन आणि स्त्रियांना आरक्षण. तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सरपंच पदाबाबतची जी काही निवड आहे ती प्रत्यक्ष जनतेकडून केली जाते. एकंदरीत 2022 मधल्या एकनाथ शिंदे सरकारच्या निर्णयानुसार. त्याचबरोबर या ठिकाणी अनुसूचित जातींसाठीचं जे काही आरक्षण आहे ते 73व्या घटनेनुसार मान्य केलं गेलेलं आहे कलम 243D आधारावर. एवढंच नव्हे तर कलम 243D आधारावर स्त्रियांना देखील या ठिकाणी 73व्या घटनेनुसार 1/3 आरक्षण हे देऊ केलं गेलेलं आहे. आणि एक प्रकारे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये हे आरक्षण आता 1/3 वरून 50% पर्यंत पोहोचलं गेलेलं आहे. 50% पर्यंत महाराष्ट्रात महिलांना या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण दिलं गेलेलं आहे. मात्र या ठिकाणी तिसरा जो पर्याय आहे प्रत्यावाहन, ही गोष्ट मात्र महाराष्ट्राच्या अंतर्गत सरपंच पदाबाबत गैरलागू ठरते हे म्हणायला जागा उरते. का तर प्रत्यावाहन या वैशिष्ट्याचा महाराष्ट्रामध्ये स्वीकार केला गेलेला नाहीये. आता प्रत्यावाहन म्हणजे काय तर रिकॉल. प्रत्यावाहन म्हणजे काय तर रिकॉल म्हणजे आपल्याकडे या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नोटाचा वापर केला गेलेला आहे. नन ऑफ दी अबाव किंवा राईट टू रिजेक्टचा वापर जो आहे तो केला गेलेला आहे. मात्र प्रत्यावाहन या वैशिष्ट्याचा किंवा प्रत्यावाहन या संकल्पनेचा वापर आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये केला गेलेला नाही, किंवा सरपंच पदाच्या निवडीबाबत सुद्धा तो केला गेलेला नाहीये. आणि त्यामुळे या ठिकाणी प्रत्यावाहन किंवा रिकॉल हे वैशिष्ट्य इथे गैरलागू ठरते. आता नेमकं प्रश्न पडतो किंवा प्रत्यावाहन म्हणजे काय तर प्रत्यावाहन म्हणजे एखाद्या उमेदवाराला निवडून दिल्यानंतर जर तो योग्य पद्धतीने भूमिका वठवत नसेल, योग्य पद्धतीने काम करत नसेल, तर त्याला परत बोलावणे या अर्थाने या ठिकाणी प्रत्यावाहन याचा अर्थ आपल्याला स्पष्ट करता येऊ शकतो की एखादा उमेदवार जो जनतेने निवडून दिलेला आहे पण तो निवडून दिल्यानंतर त्याची जी काही भूमिका आहे ती योग्य पद्धतीने पार पाडत नाही किंवा योग्य पद्धतीने तो काम करत नसेल, तर त्याला जनतेला त्या व्यक्तीला किंवा त्या उमेदवाराला परत बोलवण्याचा जो अधिकार असतो त्याला प्रत्यावाहन असं म्हटलं गेलेलं आहे. तर अशी ही प्रत्यावाहनाची जी काही संकल्पना किंवा वैशिष्ट्य आहे ते सरपंच पदावर आपल्याकडे गैरलागू ठरते. यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 प्रत्यावाहन हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. तर या अर्थाने थोडंसं विश्लेषण आपण पुढे पाहूया की प्रत्यावाहन म्हणजे रिकॉल किंवा राईट टू रिकॉल याही अर्थाने त्याला आपण विचार घेऊ शकतो. एखादा उमेदवार लोकांनी निवडून दिल्यानंतर तो योग्य काम करीत नाही किंवा योग्य भूमिका वठवत नाहीये, तर असे लक्षात आल्यास या उमेदवाराला रिकॉल किंवा परत बोलावणे या प्रक्रियेला प्रत्यावाहन असं म्हणतात. म्हणजे एखादा उमेदवार लोकांनी निवडून दिल्यानंतर तो योग्य काम करीत नाही, तर असं जर लक्षात आलं तर जनतेलाच या ठिकाणी त्या उमेदवाराला रिकॉल किंवा परत बोलवण्याचा अधिकार आहे, तर त्या प्रक्रियेला या ठिकाणी प्रत्यावाहन असे म्हणतात. ही प्रक्रिया मध्य प्रदेश या घटक राज्याने सर्वप्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वीकारली होती. महाराष्ट्रात जरी स्वीकारली गेली नसली तरी भारताच्या पातळीवर या ठिकाणी मध्य प्रदेश या घटक राज्याने ही जी काही प्रोसेस आहे किंवा प्रक्रिया आहे ती सर्वप्रथम स्वीकारलेली होती. हे इथं माहिती असायला काही हरकत नाहीये. तर या सर्व अंगाने या प्रश्नोत्तरात सांगता येईल प्रत्यावाहन पर्याय क्रमांक 3. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. विधिमंडळ कामकाजात प्रश्नांच्या विषयासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे. विधिमंडळ कामकाजात प्रश्नांच्या विषयासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे. अ. भारताच्या कोणत्याही भागात क्षेत्राधिकार असलेल्या न्यायालयाच्या अभिनिर्णयाधीन असलेल्या बाबी संबंधाने कोणताही प्रश्न विचारता येणार नाही. अविधान काय पहा. भारताच्या कोणत्याही भागात क्षेत्राधिकार असलेल्या न्यायालयाच्या अभिनिर्णयाधीन असलेल्या बाबी संबंधाने कोणताही प्रश्न विचारता येणार नाही. ब विधान. केवळ राज्यातील कोणत्याही भागात क्षेत्राधिकार असलेल्या न्यायालयाच्या अभिनिर्णयाधीन असलेल्या बाबी संबंधाने कोणताही प्रश्न विचारता येईल. पर्याय उत्तरे. पर्याय 1 अ आणि ब. अ बरोबर ब चूक. पर्याय 2 अ आणि ब बरोबर. पर्याय 3 अ व ब चूक आणि पर्याय 4 अ चूक ब बरोबर. तर मित्रांनो, पहिल्यांदा एक लक्षात घ्या की आपल्याला या विधिमंडळ कामकाजात प्रश्नांच्या विषयासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे म्हणजे कोणतं विधान बरोबर आहे हे शोधायचं. या दोन विधानांपैकी कोणतं विधान बरोबर आहे हे आपल्याला शोधायचं. तर मुळात एक लक्षात घ्या की पहिलं जे विधान आहे ते भारतीय राज्यघटनेतल्या कोणत्या कलमाच्या तरतुदीनुसार विचार घेतलं गेलेलं आहे. तर भारताच्या कोणत्याही भागात क्षेत्राधिकार असलेल्या न्यायालयाच्या अभिनिर्णयाधीन असलेल्या बाबी संबंधाने कोणताही प्रश्न विचारता येणार नाही. हे जे विधान जे दिलेलं आहे ते भारतीय राज्यघटनेच्या कलम 211 प्रश्नातून दिलेलं हे विधान आहे. मग आता कलम 211 मध्ये नेमकी तरतूद काय आपल्याला पाहायला मिळते. तर कलम 211 मध्ये जी तरतूद दिलेली आहे ती या प्रकारची आहे की सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशाने आपले कर्तव्य पार पाडताना केलेल्या वर्तणुकीबाबत राज्य विधिमंडळ कामकाजात कोणतीही चर्चा करता येत नाही. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकेल की सर्वोच्च न्यायालय असो किंवा उच्च न्यायालय असो या दोन्ही प्रकारच्या न्यायिक पातळीवर जर विचार केला तर या कोणत्याही न्यायालयाने किंवा त्या न्यायालयातील न्यायाधीशांनी आपले कर्तव्य पार पाडत असताना जी काही त्यांच्याकडून वर्तणूक केली गेलेली आहे त्या वर्तणुकीबाबतीत कोणताही प्रश्न उपस्थित करता येत नाही विधिमंडळामध्ये किंवा त्याबाबतची कोणतीही चर्चा कामकाजाच्या पेचावर करता येत नाही. अशी तरतूद जी आहे ती कलम 211 मध्ये केली गेलेली असल्यामुळे
भारताच्या कोणत्याही भागात क्षेत्राधिकार असलेल्या न्यायालयाच्या अभिनिर्णय नसलेल्या बाबी संबंधाने कोणताही प्रश्न विचारता येणार नाही, हे म्हणणं बरोबर आहे. की विधिमंडळाच्या पातळीवर न्यायालयाच्या निर्णयाच्या दृष्टिकोनातून न्यायालयात असणाऱ्या न्यायाधीशांच्या वर्तणुकीच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारता येत नाही, हे निश्चितपणे बरोबर आहे. आणि त्यामुळे अविधान जे काय आहे ते बरोबर आहे. कारण की आपल्याकडे जे काय सत्ता विभाजनाचा सिद्धांत स्वीकारला गेलेला आहे, त्यामुळे कोणतंही यंत्रणा किंवा कोणतीही शासनाचं जे अंग आहे म्हणजे न्यायव्यवस्था ही कायदेमंडळाच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करते असं म्हणायला तेवढा वाव नाही आहे, किंवा कायदेमंडळ न्यायमंडळाच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करते असं म्हणायला तेवढा वाव नाही आहे. कारण की सत्ता विभाजनाच्या सिद्धांतानुसार प्रत्येक अंग जे आहे ते स्वतंत्र पद्धतीने काम करतं. फक्त या ठिकाणी ते काम करत असताना सत्ता संतुलन ठेवण्याच्या दृष्टीतून ते काम करतं, हेही इथं मान्य करायला काय हरकत नाही. त्यामुळे भारताच्या कोणत्याही भागात क्षेत्राधिकार असलेल्या न्यायालयाच्या अभिनिर्णयाधीन असलेल्या बाबी संबंधाने कोणताही प्रश्न विधिमंडळाच्या कामकाजामध्ये विचारता येणार नाही, किंवा न्यायाधीशांच्या न्यायालयीन वर्तणुकीच्या दृष्टीतून कोणताही प्रश्न विचारता येणार नाही, हे या ठिकाणी बरोबर आहे. म्हणून अविधान बरोबर आहे. ब विधान, केवळ राज्यातील कोणत्याही भागात क्षेत्राधिकार असलेल्या न्यायालयाच्या अभिनिर्णय नसलेल्या बाबी संबंधाने कोणताही प्रश्न विचारता येईल, तर ब मात्र विधान चुकीचं आहे. का? कारण की भारताच्या क्षेत्राधिकार असलेल्या न्यायालयाच्या अंतर्गत असणाऱ्या बाबतीत कोणताही प्रश्न विचारता येत नसेल, तर राज्याच्या पातळीवर सुद्धा या ठिकाणी तो विचारता येणार नाही. कारण की राज्याच्या पातळीवर उच्च न्यायालय सुद्धा असतं. तर कलम 211च्या तरतुदीचा विचार जर केला तर सर्वोच्च न्यायालय असो किंवा उच्च न्यायालय असो, या दोन्ही प्रकारच्या न्यायालयाच्या अंतर्गत असणाऱ्या अभिनिर्णयाच्या दृष्टीतून न्यायाधीशांच्या वर्तणुकीबाबत प्रश्न विचारता येत नसल्यामुळे राज्याच्या पातळीवर सुद्धा न्यायालयाच्या अभिनिर्णय नसलेल्या बाबी संबंधाने कोणताही प्रश्न विधिमंडळामध्ये विचारता येत नाही, हे म्हणणं योग्य आहे. पण या ठिकाणी प्रश्न विचारता येईल असं ब विधानामध्ये दिलेलं आहे, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. कारण की कोणत्याही न्यायालयाच्या कामकाजाविषयी किंवा न्यायालयाच्या अंतर्गत असणाऱ्या न्यायाधीशांच्या वर्तणुकीविषयी विधिमंडळाच्या कामकाजात प्रश्न विचारता येत नसल्यामुळे किंवा विचारता येत नाही, म्हणून या ठिकाणी अविधान बरोबर आहे. आणि त्यामुळे ब विधान चुकीचं आहे. कारण की ब विधानामध्ये प्रश्न विचारता येईल अशी तरतूद केलेली आहे, त्यामुळे ब विधान चुकीचं आहे. तर या ठिकाणी पर्याय उत्तरामध्ये कोणतं उत्तर सांगता येईल, तर पर्याय क्रमांक 1 की अ बरोबर ब चूक. कलम 211च्या तरतुदीचा विचार करता उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 1 अ बरोबर ब चूक. माझा पहा की थोडंसं विश्लेषण पुढे पाहूया की घटनेच्या कलम 211 नुसार सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशाने आपले कर्तव्य पार पाडताना केलेल्या वर्तणुकीबाबत राज्य विधिमंडळाच्या कामकाजात कोणतीही चर्चा करता येत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारता येत नाही. कारण की कलम 211 मध्ये तशी तरतूद आहे की सर्वोच्च न्यायालय असो किंवा घटक राज्यातलं उच्च न्यायालय असो, या न्यायालयातील न्यायाधीशांनी आपलं जे काही कर्तव्य आहे ते पार पाडत असताना जी काही वर्तणूक दाखवलेली आहे किंवा जे काही वर्तन केलेलं आहे, तर त्या वर्तणुकीबाबतीत राज्य विधिमंडळामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारता येत नाही किंवा त्याबाबत चर्चाही करता येत नाही. आणि त्यामुळे विधिमंडळाच्या कामकाजात भारताच्या कोणत्याही न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने सदस्याला प्रश्न विचारता येत नाही. म्हणजे साधारणपणे या ठिकाणी विधिमंडळ कामकाजामध्ये भारताच्या कोणत्याही न्यायालयात असो किंवा घटक राज्याच्या पातळीवर असणाऱ्या न्यायालयात असो, त्या दृष्टिकोनातून निर्णयाच्या अनुषंगाने सदस्याला प्रश्न विचारता येत नाही किंवा चर्चा करता येत नाही. आणि त्यामुळे घटक राज्यातील न्यायालयाच्या निर्णयावर देखील प्रश्न विचारता येत नाही, हेही इथं मान्य करावं लागेल. म्हणजे ब विधान सुद्धा त्याच अनुषंगाने विचार घेता येईल की घटक राज्यातील न्यायालयाच्या निर्णयाच्या बाबतीत सुद्धा प्रश्न विचारता येत नाही. मात्र ब विधानामध्ये प्रश्न विचारता येईल असा उल्लेख केला असल्यामुळे ते विधान चुकीचं आहे. तर घटक राज्यातलं न्यायालय असो किंवा भारताच्या क्षेत्रातलं कोणतंही न्यायालय असो, या कोणत्याही न्यायालयाच्या बाबतीत या ठिकाणी प्रश्न विचारता येत नाही विधिमंडळ कामकाजामध्ये, या अर्थाने इथं आपल्याला उल्लेख इथं करता येऊ शकेल. तर त्यामुळे या सर्व अंगाने या ठिकाणी प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पहा, केंद्र राज्य समावेशनातून पुंछ आयोगाविषयीचा हा प्रश्न आहे. आणि जसं मी याआधी सुद्धा वेगवेगळ्या आपल्या यूट्यूब लेक्चरमध्ये स्पष्ट केलेलं आहे की केंद्र राज्य संबंधाविषयीचा प्रश्न हमखास विचारला जातो. आणि मग तो केंद्र राज्य संबंधाच्या आर्थिक संबंधाविषयी असो, प्रशासकीय संबंधाविषयी असो, कायदेशीर संबंधाविषयी असो किंवा विभिन्न प्रकारच्या केंद्र राज्य संबंधाच्या स्थापन केलेल्या आयोगाविषयी असो, प्रश्न हा विचारला जात असतो. तर त्यामुळे या ठिकाणी पुंछ आयोगाविषयी सुद्धा प्रश्न मागे आयोगाने विचारलेला होता, त्याचाच उल्लेख इथं मी केलेला आहे की राज्यपाल यांच्या संबंधी पुंछ आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस ही चुकीची नमूद करण्यात आलेली आहे. राज्यपाल या पदाच्या संबंधी पुंछ आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस ही चुकीची नमूद करण्यात आलेली आहे. म्हणजे पुंछ आयोगाने राज्यपाल पदाबाबत ज्या काही शिफारशी केलेल्या आहेत, तर त्या शिफारशीच्या दृष्टीने कोणती शिफारस चुकीची आहे ते आपल्याला शोधायचे. तर पहिला पर्याय आहे त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय अथवा सल्ल्याविरुद्ध कार्यरत असणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या मंत्र्यावर खटला चालविण्यास मंजुरी देण्याचा अधिकार असावा. पर्याय 2, ते राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने पदावरून दूर केले जाऊ शकतील. पर्याय 3, ते राज्यसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने आणि त्या ठरावास लोकसभेने मान्यता दिल्यास पदावरून दूर केले जाऊ शकतील. आणि पर्याय 4, राज्यघटनेच्या अनुच्छेद 163 मध्ये असा बदल करण्यात यावा की ते त्यांना असलेले स्वेच्छाधीन अधिकार मनमानी पद्धतीने वापरू शकणार नाहीत.
तर असे 4 पर्याय पंच आयोगाच्या शिफारशी दृष्टिकोनातून दिली गेलेली आहेत आणि त्यातली कोणती शिफारस चुकीची नमूद करण्यात आलेली आहे हे आपल्याला शोधायचे राज्यपाल पदाच्या अनुषंगाने. तर मित्रांनो, या ठिकाणी 4 पर्यायांचा विचार जर केला तर तिसरी जी या ठिकाणी शिफारस म्हणून या तिसऱ्या पर्यायामध्ये दिलेली आहे ती चुकीची आहे, की ते राज्यसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने आणि त्या ठरावास लोकसभेने मान्यता दिल्यास पदावरून दूर केले जाऊ शकतील. हे जे काही तिसरं विधान आहे हे चुकीचं आहे. का तर या ठिकाणी या पुंछ आयोगाने राज्यपाल पदाच्या जी काही महाभियोगाच्या दृष्टिकोनातून तरतूद केलेली आहे ती नेमकी काय केलेली आहे, की राष्ट्रपतीला महाभियोगाद्वारे जी प्रक्रिया वापरली जाते, म्हणजे राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याकरता जी प्रक्रिया महाभियोग पद्धतीमध्ये वापरली जाते, तर त्यात आवश्यक परिवर्तनासह विधानसभेने राज्यपालास महाभियोगाद्वारे हटवण्याचा विचार केला पाहिजे, अशी खरी ती शिफारस आहे. म्हणजे राष्ट्रपतीच्या बाबतीत महाभियोग पद्धती जी वापरली जाते किंवा जी प्रक्रिया वापरली जाते त्यात आवश्यक परिवर्तनासह तीच प्रक्रिया राज्य विधानसभेने राज्यपाल पदाच्या बाबतीत महाभियोग हटविण्याच्या दृष्टीने वापरली पाहिजे, उपयोगात आणली पाहिजे, असा उल्लेख या ठिकाणी केला गेलेला आहे. त्यामुळे तिसऱ्या पर्यायामध्ये जो उल्लेख केलेला आहे की ते राज्यसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने त्या ठरावास लोकसभेने मान्यता दिल्यास पदावरून दूर केले जाऊ शकतील हे म्हणणं चुकीचं आहे. कारण की तो अधिकार पुंछ आयोगाने राज्य विधानसभेला दिलेला आहे, न की राज्यसभेला किंवा लोकसभेला. आणि म्हणून या ठिकाणी तिसरा पर्याय जो आहे तो या पर्यायाच्या पातळीवर चुकीचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3, की जी काही पंच आयोगाची शिफारशी राज्यपाल पदाच्या बाबतीत केल्या गेलेल्या आहेत त्यामध्ये चुकीची शिफारस जर कोणती नमूद केलेली असेल तर ती तिसरी शिफारस चुकीची आहे किंवा तिसरा पर्याय चुकीचा आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. थोडीशी विस्तृत माहिती पुढे आपण पाहूया. पुंछ आयोग की जो आपल्याकडे 2007 मध्ये स्थापन केला गेला होता. आयोगाची स्थापना 27 एप्रिल 2007. आयोगाचे सदस्य होते श्री धीरेंद्र सिंग, श्री विनोद कुमार दुग्गल, डॉक्टर NR माधव मेनन. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की मागे सुद्धा आयोगाने गट क च्या एक्झाममध्ये प्रश्न असा विचारला होता की सरकारी आयोगामध्ये असणारे सदस्य कोणते होते. तर त्या दृष्टीने इथंही आपल्याला हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की पंच आयोगामध्ये पंच आयोग मदन मोहन पुंची, न्यायमूर्ती मदन मोहन पुंची यांच्याशिवाय इतर कोण या ठिकाणी सदस्य या पंच आयोगामध्ये होते हेही आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर त्यामुळे हे सदस्य होते श्री धीरेंद्र सिंग, श्री विनोद कुमार दुग्गल, डॉक्टर NR माधव मेनन. आयोगाचे सदस्य सचिव जर आपण पाहिले तर या ठिकाणी सदस्य सचिव होते श्री विजय शंकर, की जे निवृत्त IPS अधिकारी आणि माजी संचालक CBI चे होते. तर एक लक्षात घ्या की आयोगाचे सदस्य कोण आणि आयोगाचे सदस्य सचिव कोण होते ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्याही चांगल्या पद्धतीने आपण लक्षात ठेवाव्यात. आणि या आयोगाने केंद्र व राज्यांमधील तत्कालीन व्यवस्थेच्या कामकाजाचं परीक्षण आणि पुनरावलोकन केलेलं होतं. वैधानिक संबंध, प्रशासकीय संबंध, आर्थिक संबंध, म्हणजे केंद्र राज्य पातळीवरचे जे काही वैधानिक संबंध आहेत, प्रशासकीय संबंध आहेत, आर्थिक संबंध आहेत, यांचाही या आयोगाने शिफारशीच्या पातळीवर विचार केलेला होता. न्यायालयांचे अधिकार व कार्य, राज्यपालांची भूमिका, आणीबाणीच्या तरतुदी, आर्थिक व सामाजिक नियोजन, पंचायती राज संस्था, आंतरराज्यीय नदीच्या पाण्यासह संसाधनाची वाटणी, अशा अनेक विषयावर या आयोगाने शिफारशी केलेल्या आहेत. या आयोगाने आपला अहवाल सादर केला होता 30 मार्च 2010 रोजी. 7 खंडांच्या अहवालात 273 शिफारशी या आयोगाने केल्या होत्या. म्हणजे 7 खंडांच्या अहवालात जवळपास 273 शिफारशी या आयोगाने केल्या होत्या. आणि जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की राष्ट्रपतीला महाभियोगाद्वारा हटवण्याची जी प्रक्रिया आहे, आवश्यक परिवर्तनासह तीच प्रक्रिया राज्य विधानसभेने राज्यपालास महाभियोगाद्वारा हटविण्यामध्ये उपयोगात आणली पाहिजे, असा उल्लेख त्यांनी आपल्या शिफारशीमध्ये राज्यपाल पदाच्या बाबतीत केलेला होता. तर त्यामुळे या सर्व गोष्टींचा आपण संदर्भ जो काय तो लक्षात ठेवावा पुंछ आयोगाच्या दृष्टिकोनातून, की कोण सदस्य होते, कोण सदस्य सचिव होते, कोणत्या बाबतीत त्यांनी शिफारशी केल्या होत्या आणि राज्यपाल पदाबाबत नेमकी त्यांनी काय शिफारस केली होती, विशेषतः त्यांना महाभियोग प्रक्रियेद्वारे हटवण्याच्या दृष्टीने. तर या सर्व बाबतीत या ठिकाणी विचार जर केला तर या ठिकाणी आपण सूत्र सांगता येईल पर्याय क्रमांक 3. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढीलपैकी अयोग्य विधाने शोधा. पुढीलपैकी अयोग्य विधाने शोधा. आता पहा, हा प्रश्न जो आहे तो मागासवर्गीय आयोगाविषयी, विशेषतः राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाविषयी विचारला गेलेला प्रश्न आहे. हा प्रश्न देखील या ठिकाणी थोडासा आधीचा प्रश्न असल्यामुळे याचाही संदर्भ थोड्याशा आधीच्या रचनेचा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. कारण की आज घडीला आपण जर पाहिलं तर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग जो आहे तो एक घटनात्मक आयोग आहे. घटनात्मक स्थान त्याला प्राप्त झालेलं 102व्या घटनानुसार. मात्र या ठिकाणी या प्रश्नामध्ये जो उल्लेख केलेला आहे तो वेगळ्या पद्धतीने केलेला आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, एक लक्षात घ्या की मागच्या जर तुम्ही या ठिकाणी आयोगाच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या आपल्या संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षेच्या, तर आयोगाने राज्य महिला आयोग किंवा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अशा वेगवेगळ्या आयोगाविषयी प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे आपल्याकडे जे काही भारताच्या पातळीवर विभिन्न आयोग आहेत, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग असेल, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग असेल, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग असेल, राष्ट्रीय महिला आयोग असेल किंवा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग असेल किंवा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग असेल, तर अशा संबंध आयोगांच्या रचनात्मक आणि अधिकार व कार्याच्या दृष्टीने किंवा त्यांच्या स्थापनेच्या दृष्टीने आपली सगळीच माहिती ही तयार असली पाहिजे, सगळं वाचन आपलं असलं पाहिजे. कारण की आज पाहिजे तो आपल्याकडे आयोगाने
MPSCने या ठिकाणी या विभिन्न आयोगांविषयी प्रश्न विचारलेले आहेत पूर्वपरीक्षेमध्ये सुद्धा. तर त्यामुळे या ठिकाणी या संबंध आयोगांविषयीची माहिती आपण ठेवणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी जो प्रश्न विचारलेला आहे तो काय आहे की मागासवर्गीय आयोगाविषयीचा, की पुढीलपैकी अयोग्य विधाने शोधा, चुकीची विधाने शोधा. मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग ही वैधानिक संस्था आहे. बी, हा आयोग गृह खात्याअंतर्गत काम करतो. सी, या आयोगाला इतर मागासवर्गातील व्यक्तींच्या तक्रारींमध्ये लक्ष देऊन सोडवण्याचे अधिकार देण्याएवढे सक्षम करण्यात आलेले नाहीये. आणि डी, या आयोगाची स्थापना 1990 साली झाली. पर्याय उत्तरे: पर्याय 1 A, B, C, पर्याय 2 B आणि D, पर्याय 3 C आणि D, पर्याय 4 B आणि C. मित्रांनो, हा प्रश्न 102वी घटनावृत्ती होण्याआधी विचारला गेलेला प्रश्न आहे. 2018च्या आधी विचारला गेलेला प्रश्न आहे, कारण की आपल्याकडे 102वी घटनावृत्ती 2018 मध्ये झालेली होती. त्याआधी विचारला गेलेला हा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्या आधीच्या संदर्भाच्या दृष्टीनेच विचारात घ्यावं लागेल. 2018 आधीच्या किंवा 102व्या घटनावृत्तीच्या आधीच्या संदर्भानेच विचारात घ्यावं लागेल. का तर या ठिकाणी पहिला जो पर्याय दिलेला आहे की मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग ही वैधानिक संस्था आहे, तर 2018च्या आधी 102वी घटनावृत्ती होण्याच्या आधी ही एक वैधानिक संस्थाच होती. मात्र आज घडीला 102व्या घटनानुसार हा एक घटनात्मक आयोग आहे, घटनात्मक संस्था आहे. मात्र या ठिकाणी ए पर्याय जो आहे तो आधीच्या संदर्भाच्या दृष्टीने बरोबर आहे. बी, हा आयोग गृह खात्याअंतर्गत काम करतो, तर हे चुकीचं आहे. हा अयोग्य आहे. का तर हा आयोग गृह खात्याअंतर्गत नसून सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाअंतर्गत काम करतो. सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट मिनिस्ट्री या अंतर्गत हा आयोग काम करतो. त्यामुळे गृह खात्याअंतर्गत हा आयोग काम करतो हे म्हणणं अयोग्य आहे, चुकीचं आहे. सी पर्याय, या आयोगाला इतर मागासवर्गातील व्यक्तींच्या तक्रारीमध्ये लक्ष देऊन सोडवण्याचे अधिकार देण्याएवढे सक्षम करण्यात आलेले नाहीये. तर सी पर्याय देखील या ठिकाणी तत्कालीन संदर्भाच्या दृष्टीने 102व्या घटनावृत्तीच्या आधीच्या संदर्भाच्या दृष्टीने बरोबर आहे. का तर या ठिकाणी हा आयोग सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या बाबतीत, म्हणजेच मागासवर्गीय बाबतीत, इतर मागासवर्गीयांच्या बाबतीत तक्रारी तपासणे आणि योग्य त्या शिफारशी करण्याच्या दृष्टीने भूमिका पार पाडतो. आणि एक प्रकारे आज देखील हा आयोग या संबंध मागासवर्गीय लोकांच्या दृष्टीने तक्रारी स्वीकारण्याच्या दृष्टीने आणि त्याच्यावर शिफारशी करण्याच्या दृष्टीने भूमिका पार पाडतो. तर त्यामुळे 102व्या घटनावृत्तीच्या अगोदरच्या संदर्भाच्या दृष्टीने सी पर्याय जो काय तो बरोबर आहे. डी, या आयोगाची स्थापना 1990 साली झाली. मात्र डी हे विधान चुकीचं आहे, अयोग्य आहे. का तर या आयोगाची स्थापना 1993 मध्ये झालेली आहे, नक्की 1990 मध्ये. तर त्यामुळे या आयोगाची स्थापना 1993 मध्ये झालेली आहे, 1990 मध्ये नव्हे. आणि म्हणून या ठिकाणी डी पर्याय देखील चुकीचा आहे, अयोग्य आहे. मग आता कोणते दोन पर्याय अयोग्य आहेत, तर बी आणि डी. की हा आयोग गृह खात्याअंतर्गत काम करतो हे विधान चुकीचं आहे. आणि डी, या आयोगाची स्थापना 1990 साली झाली होती हेही विधान अयोग्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 बी आणि डी हे विधान, हे पर्याय 2 जो आहे या प्रश्नोत्तर आपल्याला सांगता येईल. पर्याय क्रमांक 2 बी आणि डी हे या प्रश्नोत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. तर थोडंसं विश्लेषण आपण या प्रश्नाच्या पाहूया की राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग NCBC स्थापना 14 ऑगस्ट 1993 रोजी झालेली आहे. या आयोगाची स्थापना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग कायदा 1993 अंतर्गत करण्यात आली होती. हा आयोग सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय अंतर्गत काम करणारी एक वैधानिक संस्था होती. मात्र 102व्या घटनानुसार ती आता घटनात्मक संस्था आहे. 2018 मध्ये झालेली 102वी घटनावृत्ती की ज्याद्वारे भारतीय घटनेमध्ये कलम 338B, कलम 342A आणि कलम 366-26C ही 3 कलमे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. मित्रांनो, हेही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा की 102व्या घटनावृत्तीद्वारा कोणती 3 कलमे या घटनावृत्तीद्वारा नव्याने ॲड करण्यात आलेली आहेत याही बाबतीत प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे कलम 338B द्वारा या ठिकाणी या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाबाबतची तरतूद केलेली आहे, त्याला घटनात्मक स्थान दिले गेलेलं आहे. कलम 342A आणि कलम 366-26C हे पण इतर 2 कलमे या घटनावृत्तीद्वारा ॲड केली गेलेली आहेत, समाविष्ट केली गेलेली आहेत. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची घटनेच्या कलम 338B मध्ये तरतूद आहे आणि त्यानुसार त्याला घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे. आणि सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या बाबतीत ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारींची तपासणे आणि योग्य त्या शिफारशी करणे हे या आयोगाच्या स्थापनेमागचा मुख्य हेतू आहे, हेही इथं आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर या सर्व माहितीचा संदर्भ आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या दृष्टीने. तर या सर्व अंगाने या प्रश्नोत्तर आपल्याला सांगता येईल. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. विधान अ, संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते. आणि कारण ब, प्रशासनावर कायदेमंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आणि पर्याय दिलेले आहेत. अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. पर्याय 2 अ आणि ब दोन्ही बरोबर परंतु ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. पर्याय 3 अ हे बरोबर आहे परंतु ब हे चुकीचे आहे. पर्याय 4 अ हे चुकीचे आहे परंतु ब हे बरोबर आहे. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की जसं मी या आधी सुद्धा तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे की गट ब गट क च्या पूर्व परीक्षेमध्ये महान्यायवादी, मूलभूत कर्तव्य किंवा महाधिवक्ता किंवा मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत हक्क
असे वारंवार या ठिकाणी या एरियावरचे प्रश्न अधिकाधिक विचारले गेलेले आहेत. जर तुम्ही अगोदरच्या PYQ काढून पाहिला तर तुमच्या लक्षात येईल. तसंच या ठिकाणी प्रशासनावरचं कायदेमंडळाचं नियंत्रण याबाबतीत सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न वारंवार आयोगाने पूर्व परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. तुम्ही या आधीच्या PYQ जर काढून पाहिले तर तुम्हाला असं लक्षात येईल की कायदेमंडळाचं प्रशासनावर नियंत्रण या टॉपिकविषयी अनेक वेळा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. त्यातलाच हा एक प्रश्न मी तुम्हाला इथे स्पष्ट केलेला आहे की विधान संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचं नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते. तर ऑब्व्हियसली या ठिकाणी विधान जे आहे ते बरोबर आहे की संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचं नियंत्रण हे कायद्याद्वारे ठेवलं जातं किंवा घटनेतील तरतुदींद्वारे ठेवलं जातं. मात्र अध्यक्षीय पद्धतीमध्ये अध्यक्षाच सर्वस्व असतो, अध्यक्षाकडे सर्व अधिकार असतात. त्यामुळे अध्यक्षीय पद्धतीमधलं या प्रशासनावरचं नियंत्रण हे भिन्न असतं संसदीय पद्धतीपेक्षा, असं म्हणणं बरोबर आहे. तर त्यामुळे विधान जे आहे ते बरोबर आहे. कारण प्रशासनावर कायदेमंडळाचं नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. तर कारण सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे की प्रशासनावर कायदेमंडळाचं नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. का तर कायदेमंडळामध्ये निवडून दिलेले जे प्रतिनिधी असतात ते जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. जनतेने निवडून दिलेले हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. जसं लोकसभेमध्ये जनतेद्वारा प्रत्यक्ष निवडून दिलेले प्रतिनिधी असतात आणि राज्यसभेमध्ये जनतेद्वारा अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. मात्र हे जे काही जनतेद्वारा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निवडून दिलेले कायदेमंडळातले प्रतिनिधी आहेत ते जनतेला उत्तरदायी असतात आणि त्यामुळे या ठिकाणी प्रशासनावर कायदेमंडळाचं जे काही नियंत्रण आहे ते लोकसत्ताक शासनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं म्हणायला जागा होते. का तर हे कायदेमंडळ आणि कायदेमंडळातले प्रतिनिधी जनतेला उत्तरदायी असल्यामुळे कायदेमंडळाचं या प्रशासनावरचं जे काही नियंत्रण आहे ते लोकसत्ताक शासनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे हे मान्य करता येऊ शकतं. त्यामुळे विधान सुद्धा बरोबर आहे आणि कारण सुद्धा बरोबर आहे. मात्र कारण हे चं योग्य स्पष्टीकरण आहे का तर नाहीये. कारण हे चं योग्य स्पष्टीकरण नाहीये आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 की आणि दोन्ही बरोबर, परंतु चे योग्य स्पष्टीकरण नाहीये. आणि दोन्ही बरोबर आहेत, मात्र हे चे योग्य स्पष्टीकरण नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. तर या प्रश्न थोडीशी माहिती पुढे आपण पाहूया की संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचं नियंत्रण हे कायद्याद्वारे किंवा घटनेतील तरतुदींद्वारे ठेवले जाते. जसं की मी एक उदाहरण दिले पहा की सेवा हमी कायदा महाराष्ट्र शासनाने केलेला आहे आणि सेवा हमी कायद्याद्वारे महाराष्ट्र शासन हे या ठिकाणी प्रशासनावर चांगल्या पद्धतीने नियंत्रण ठेवतं. माहितीच्या अधिकाराद्वारे सुद्धा या ठिकाणी नियंत्रण जे काय ते प्रशासनावर ठेवलं जातं. तर त्यामुळे असे विभिन्न प्रकारचे जे काही कायदे आपल्याकडे केले गेले आहेत भारताच्या स्तरावर किंवा महाराष्ट्राच्या स्तरावर, तर अशा विभिन्न कायद्यांच्याद्वारे आणि घटनेतील तरतुदींद्वारे प्रशासनावरचं कायदेमंडळाचं नियंत्रण हे सिद्ध होतं. त्याचबरोबर घटनेतील कलम 311(2) मध्ये सुद्धा एक महत्त्वपूर्ण तरतूद केलेली आहे की जी 15व्या घटनाद्वारा समाविष्ट केलेली तरतूद आहे. कोणती तरतूद आहे तर कलम 311(2) नुसार पूर्वोक्त अशा कोणत्याही व्यक्तीला म्हणजे प्रशासनातल्या कोणत्याही व्यक्तीला तिच्या होणाऱ्या चौकशीबद्दल व दोषारोपांबाबत माहिती दिली जाते. म्हणजे प्रशासनाच्या अंतर्गत काम करणारा अधिकारी असेल, कर्मचारी असेल, तर त्या व्यक्तीला तिच्याबाबत जी काही चौकशी केली जाते आहे, तिच्याबाबत जे काही दोषारोप ठेवले गेलेले आहेत तर त्याबाबत माहिती दिली जाते. तसेच त्या संबंधात तिला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते नैसर्गिक न्यायतत्वानुसार. कारण की नैसर्गिक न्यायतत्वानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला, प्रत्येक अधिकाऱ्याला त्याची चौकशी होत असताना त्याची बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे. तर ती कलम 311(2) नुसार तिला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते आणि अशी चौकशी झाल्याशिवाय त्या लोकसेवकाला, त्या कर्मचाऱ्याला, त्या अधिकाऱ्याला बडतर्फ केले जात नाही किंवा पदावरून दूर केले जात नाही किंवा पदावनत केले जात नाही. म्हणजे प्रत्येक अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला प्रशासनातल्या या ठिकाणी त्याची चौकशी करत असताना त्याला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते आणि ती बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय किंवा योग्य पद्धतीने चौकशी पूर्ण केल्याशिवाय संबंधित लोकसेवकाला पदावरून दूर केलं जात नाही, बडतर्फ केलं जात नाही किंवा पदावनत केलं जात नाही. तर नैसर्गिक न्यायतत्वाचं पालन या ठिकाणी कलम 311(2) नुसार केलं जातं हेही म्हणायला जागा उरते. अध्यक्षीय पद्धतीमध्ये सरकार चालवण्याचे सर्व अधिकार हे अध्यक्षांकडे असल्याने प्रशासनावरील कायदेमंडळाचं नियंत्रण हे संसदीय पद्धतीपेक्षा भिन्न असतं. का तर अध्यक्षीय पद्धतीमध्ये सर्व अधिकार हे या ठिकाणी अध्यक्षाकडे असतात. कायदेमंडळ हे जनतेद्वारा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या निवडून दिले जाते. त्यामुळे कायदेमंडळ जनतेला उत्तरदायी असते. परिणामी कायदेमंडळाला प्रशासनावर कायद्याद्वारे आणि घटनेतील तरतुदीद्वारे नियंत्रण ठेवून लोकसत्ताक शासन प्रस्थापित करावे लागते. म्हणजे जे काही या ठिकाणी कारणामध्ये जो उल्लेख केलेला आहे, कारणाच्या स्तरावर जो उल्लेख केलेला आहे काय की एक प्रकारे प्रशासन कायदेमंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. प्रशासनावरचं कायदेमंडळाचं नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. तर हे का तर जनतेद्वारा या ठिकाणी जे काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कायदेमंडळावर निवडून दिलेले प्रतिनिधी असतात ते जनतेला उत्तरदायी असल्यामुळे कायदेमंडळाला प्रशासनावर कायद्याद्वारे आणि घटनेतील तरतुदीद्वारे नियंत्रण ठेवून लोकसत्ताक शासन प्रस्थापित करता येते हे म्हणणं बरोबर आहे. तर त्यामुळे या वेगवेगळ्या संदर्भांचा विचार घेता आपल्याला हे सांगता येऊ शकेल की कायदेमंडळाचं प्रशासनाचं नियंत्रण हे असतं आणि ते घटनेद्वारा आणि कायद्याद्वारे निश्चितपणे ठेवता येऊ शकतं.
तर या सर्व अंगाने या ठिकाणी आपण सूत्र आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो, या ठिकाणी एक लक्षात घ्या की या वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून आपण संभाव्य प्रश्नोत्तर सिरीजच्या भाग 10 मध्ये अनेक प्रश्नांची उकल केलेली आहे, अनेक प्रश्नांवर प्रकाश टाकलेला आहे, अनेक प्रश्नांचं विश्लेषण केलेलं आहे आणि अनेक प्रकारच्या IMP फॅक्ट्सवर सुद्धा आपण चर्चा केलेली आहे. तर अशाच प्रकारच्या अनेक प्रश्नांची चर्चा, अनेक प्रश्नांची उकल, अनेक प्रश्नांचं विश्लेषण आणि अनेक प्रश्नांच्या IMP फॅक्ट्सचा जो काही भाग आहे तो पुढेही आपण कंटिन्यू करणार आहोत आणि संभाव्य प्रश्नोत्तर सिरीजच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या राज्यव्यवस्था घटकांच्या प्रश्नांची चर्चा आपण चालू ठेवणार आहोत. मित्रांनो, जाताना पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती की आपल्या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक पद्धतीने सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आणि या आधीचे सर्व जे काही संभाव्य प्रश्नोत्तर सिरीजचे जे काही भाग आहेत ते सर्व व्हिडिओज आपल्या गरजू विद्यार्थ्यांना आणि एक प्रकारे आपल्या मित्रांना, आपल्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर सर्वांना विनंती की आपल्या चॅनलला अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर या ठिकाणी आज या व्हिडिओमध्ये आपण थांबूयात. या व्हिडिओची जर आपल्याला या ठिकाणी PDF हवी असेल तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे, ती आपण त्या टेलिग्राम चॅनलवरून प्राप्त करू शकता. तर आज या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूयात. धन्यवाद.